तुकोबारांच्या दृष्टीने समानच असतो. एक लक्षात घ्या, काय असतं, आकाशामध्ये सूर्य नसताना रात्रीच्या वेळेला एखादा चंद्र चमकतो. एखादा चंद्र पौर्णिमेचा जरी असला तरी तो चंद्र आकाशामध्ये प्रकाश देतो. आणि त्याच वेळेला गावामध्ये कुठेतरी अंधाऱ्या रानामध्ये कुठेतरी एखादा काजवा प्रकाशित होतो. काजवाही प्रकाशित होतो आणि चंद्रही प्रकाशित होतो. पण सूर्य उदयाला आला की काजवान चंद्र जसे एकाच अधिकाराचे होऊन जातात, दोघेही प्रकाश देऊ शकत नाहीत. तसं जोपर्यंत तुकोबारायांचं चिंतन नाही तोपर्यंत आम्ही कीर्तनकार, तुम्ही श्रोते. एकदा तुकोबाराय उदयाला आले की तुम्ही नामी सारखेच. मुद्दाम हे म्हणण्याचं धाडस एवढ्या करता मी करतो कारण या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी भक्ती, वैराग्य आणि ज्ञान या 3 संकल्पनांच्या व्याख्या केल्या. कारण माणसाच्या कल्याणाकरता या 3 संकल्पना माणसांपर्यंत पोहोचणं अत्यंत आवश्यक आहे. हे तुकोबारायांच्या पूर्वी होऊन गेलेल्या नाथ महाराजांनी कीर्तनाच्या पद्धती आणि कीर्तनाच्या मर्यादा सांगताना आपल्याला सांगितलं की कीर्तनामध्ये काय बोलावं, कीर्तनामध्ये नेमकं काय सांगावं, कीर्तन हे कशाबद्दल असावं. या संबंधामध्ये नाथ महाराजांनी जो विचार त्यांच्या काळामध्ये कीर्तन या संज्ञेच्या, या संकल्पनेच्या आणि कीर्तन संस्थेच्या दृष्टीनं एक व्यापक विचार म्हणून आपल्या समोर मांडला तो आपण सगळा बघून घ्या. मला सगळा सांगायचाही नाही, पण कीर्तन कसं असावं, कीर्तनामध्ये काय बोललं जावं हे सांगण्याची गरज त्याही काळामध्ये होती आणि आजच्याही काळामध्ये ती गरज तशीच राहील. आम्ही कीर्तनामध्ये नेमकं काय बोलतो याला काही मर्यादा राहिल्या नाही, जरा स्पष्ट बोलतो. आणि कीर्तनामध्ये तुम्ही काय ऐकावं याला तुमची काही आवड राहिली नाही. श्रोत्याला आवड राहिली नाही आणि कीर्तनकाराला बंधनं राहिली नाहीत. हे कीर्तन समाजाचं उद्धरण करणारं कीर्तन नाही. हे मी सांगतोय असं नाही. नाथ महाराजांनी त्या काळामध्ये आपल्याला कीर्तनाच्या मर्यादा म्हणून ज्या सांगितल्या तो अभंग जर आपण डोळ्याखालून घातला तर कीर्तनामध्ये देव आणि संत याला सोडून 3ऱ्या विषयाबद्दल बोलायला तशी परवानगी नाही. आपण बोललं पाहिजे देवाबद्दल. कीर्तन कशाचं? देवाचं. कीर्तन कोणाचं? संतांचं. हे मान्य आहे. पण कीर्तन देव आणि संत यांच्याबद्दल बोललं पाहिजे म्हणजे नेमकं काय बोललं पाहिजे हे सांगताना नाथ महाराजांनी आपल्याला असं सांगितलं की कीर्तनामध्ये भक्ती सांगावी, कीर्तनामध्ये वैराग्य सांगावं आणि कीर्तनामध्ये ज्ञान सांगावं. याच्या पलीकडे अधिक बोलू नये. संतांच्या घरच्या कीर्तनाची मर्यादा सांगताना नाथ महाराजांना हे सांगावं लागलं की काय बोलावं. भक्ती विरहित इतरा गोष्टी न कराव्या, वैराग्या व्यतिरिक्त इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भक्ती वैराग्याच्या, प्रेम भावे वैराग्याच्या युक्ती विवराव्या आणि ज्ञान अंतरी ठसावं, भगवान अंतरी ठसावेत असं ज्ञान कीर्तनातून द्यावं. हे जर नाथ महाराजांचं म्हणणं असेल तर भक्ती, ज्ञान आणि वैराग्य याच्या व्यतिरिक्त कीर्तनात जर बोलायचं नसेल तर बोलणाऱ्याला भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांच्या व्याख्या माहिती पाहिजेत. म्हणून तुकोबारायांनी त्याच्यात भर घातली. वेळ घेणार नाही, जास्त पुढे बोलणार नाही, थोडक्यात बोलणार आहे. ऐका, तुकाराम महाराज, कारण मानवी जीवनाचं कल्याण भक्तीनं होतं, वैराग्यानं होतं, ज्ञानानं होतं. याच्यापैकी चौथा कोणताही प्रकार आणि चौथा कोणतीही संज्ञा, संकल्पना मानवी जीवनाच्या कल्याणाकरता, पारमार्थिक कल्याणाकरता उपयोगाला येत नाही. हे लिहून घ्या. मी पुन्हा सांगतो, मानवी जीवनाच्या पारमार्थिक कल्याणाचा विचार चाललाय, प्रापंचिक कल्याणाचा विचार चालू नाही. आणि पारमार्थिक कल्याणाकरता माणसाला 3च गोष्टी लागतात. एकतर त्याला भक्ती लागते, दुसरं त्याला ज्ञान लागतं आणि तिसरं त्याला वैराग्य लागतं. आता ह्याच्यामध्ये क्रमसंगती काय लावायची हा मुद्दा आता माझ्या समोर महत्वाचा नाही आणि मला त्याची आता या कीर्तनात चर्चाही करायची नाही.
परंतु या 3 संज्ञा आपल्याला कळल्या पाहिजेत म्हणून तुकाराम महाराज या संज्ञांच्या व्याख्या आपल्याला करून देतात. भक्ती म्हणजे काय, वैराग्य म्हणजे काय, ज्ञान कशाला म्हणतात आम्हाला माहिती नाही. आम्हाला भक्ती 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 हा शब्द माहिती आहे, पण भक्ती म्हणजे काय माहित नाही. वैराग्य म्हणजे काय माहित नाही. ज्ञान म्हणजे काय माहित नाही. तुकाराम महाराजांनी या व्याख्या आपल्याला सांगितल्या. संकल्पना स्पष्ट होण्याकरता व्याख्या सांगाव्या लागतात. एखाद्या संज्ञेची व्याख्या करण्याचं कारण काय, ती संकल्पना स्पष्ट व्हावी म्हणून. एखादा सिद्धांत स्पष्ट व्हावा, सिद्धांतातले पारिभाषिक शब्द आम्हाला कळावेत याच्याकरता व्याख्या केल्या जातात. आणि या व्याख्या करण्याकरता जो व्याख्या करणारा आहे त्याला ते कळावं लागतं आणि कळालेलं समाजापर्यंत पोचवावं लागतं, तर त्याला व्याख्या करता येते. विठ्ठला लक्षण याचा विचार मला विस्तारानं करायचा नाहीये, पण व्याख्या कोण करू शकतं. अमक्याला भक्ती म्हणजे असं सातु अस्मिन् परम प्रेम रूपा, हे भक्तीचं लक्षण नारद महर्षींनी आपल्याला सांगितलं. भक्ती कशाला म्हणतात ज्ञानोबारांनी आपल्याला सांगितलं, नाथ महाराजांनी आपल्याला सांगितलं, तुकोबारांनी आपल्याला सांगितलं. पण हे कशाला म्हणतात हेच का सांगावे, यांनीच का सांगावे. परमार्थातल्या व्याख्या दुसरं कोणीही करू शकत नाही. व्याख्या करण्याचं धाडस कोणालाही नाही, कोणीही करू नये. कारण मनुष्य आपल्या बुद्धीनं पारमार्थिक व्याख्या ठरवून जर जीवनाचा प्रवास करेल तर ना धड त्याचा प्रपंच कडेला जाईल ना त्याचा परमार्थ कडेला जाईल. मी काय म्हणतो, मी पुन्हा पुन्हा अनेक वेळेला हे विधान करत आलेलो आहे की मला काय वाटतं याला माझ्या परमार्थात काही किंमत नाही. माझ्या मी व्याख्या ठरवून जर मी पुढे चालायला लागलो तर माझं कल्याण होणार नाही. उदाहरण जर आपल्याला पाहायचं झालं तर भगवद्गीता काढा. भगवद्गीतेमध्ये अर्जुन ज्या वेळेला भगवंताच्या रथात बसून रणांगणावर आला त्यावेळेला अर्जुनाने भगवंताला असं सांगितलं की देवा, मी युद्धाकरता भयंकर उत्सुक आहे, मला या सगळ्यांबरोबर युद्ध करायचंय. कारण मागे यांच्या बरोबर विराटाच्या घरी मी युद्ध केलेलं आहे. आता मला यांना युद्धात जर पुन्हा पराजित करायचं असेल तर आपण दोन्ही सैन्याच्या मध्ये माझा रथ नेऊन उभा करा. हे अर्जुनाने भगवंताला केलेली विनंती आहे. सेनयोरुभयोर मध्ये रथम स्थापयमेच्युत, असं भगवंताला अर्जुनाने सांगितल्यानंतर भगवान म्हणाले ठीक आहे. म्हणून भगवंताने दोन्ही कौरव आणि पांडव या दोन्ही सैन्याच्या मध्ये आपला रथ नेऊन उभा केला. आणि उभा केल्यानंतर अर्जुनाने समोर बघितलं सगळे आपले नातेवाईक, सगळे आपली भावंड तिथे आहेत, आपले आजोबा तिथे आहेत, आपले मामा तिथे आहेत, आपलं मातुल घराणं तिथे आहे, आपले पणजोबा तिथे आहेत, आपले गुरु तिथे आहेत, आपले कुलगुरु तिथे आहेत. हे सगळे आपले नातेवाईक बघितल्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये दया निर्माण झाली आणि अर्जुनाने भगवंताला सांगितलं की देवा, यांना मारून राज्य मिळवायचं असेल तर मला राज्य नको. आपल्याला सगळ्यांना माहिती असणारा विषय हा, मला विस्तार करायचा नाही. याचा अर्थ अर्जुनाला यांच्या दर्शनानं यांच्या बघण्यानं वैराग्य निर्माण झालं होतं असं नाही. अर्जुन म्हणाला यांना मारून राज्य मिळवायचं असेल तर मला नको. याचा दुसरा अर्थ असा आहे की यांना न मारता जर मला राज्य मिळालं तर मला पाहिजेच. यांना मारून राज्य नकोय म्हणजे न मारता राज्य मला पाहिजे. मग असं कसं शक्य आहे. मग देवा माझ्याच्याने हे होणार नाही. यांना मारून काय मिळणार आहे, हिंसा होईल, अमक होईल, तमक होईल, त्याच्याने मला पाप लागेल. पाप लागलेल्यांजवळ तुम्ही येत नाही, तुम्ही माझ्यापासून दूर जाल, मला हे काही नको. यांना मारून राज्य भोगण्यामध्ये मला काय आनंद आहे. अरे ज्यांच्याकरता राज्य मिळवायचं त्यांनाच जर मारायचं असेल तर काय करायचंय राज्य मिळवून. गुरूंना मारून कुणी राज्य मिळवतात ना. अमक डमक 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 पहिल्या अध्यायात पूर्ण आणि दुसऱ्या अध्यायाच्या 10व्या श्लोकापर्यंत अर्जुन बोलत राहील. आपल्याला सगळं माहिती आहे. आणि अर्जुन जे बोलत राहिला त्या सगळ्या बोलण्याला भगवंताने दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून उत्तर दिलं. ते काय आहे वगैरे वगैरे सगळा विषय पुढे. मला सांगायचंय काय, युद्ध न करण्याचं कारण अहिंसा आहे. आणि अहिंसा म्हणजे काय याच्या व्याख्या भगवंतानी ठरवल्या नाहीत, याच्या व्याख्या अर्जुनाने स्वतःच्या बुद्धीनं ठरवल्या आहे. म्हणून पुढे गीता सांगावी लागली. आपल्या बुद्धीनं आपल्या व्याख्या ठरवून आपल्याला परमार्थ करता येत नसतो. आपल्याला व्याख्या बघायच्या असतील, आपल्याला जर उपदेश ऐकायचा असेल तर मला काय वाटतं याला आमच्या परमार्थामध्ये काही किंमत नाही.
अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर मला काय वाटतं याच्यावर परमार्थ चालत नाही. तुका म्हणे काय आहे याच्यावर परमार्थ चालतो. नामा म्हणे काय, एका जनार्दनी काय, बाप रखुमा देवी वरू, याला परमार्थात किंमत आहे. मला असं वाटतं की परमार्थामध्ये काही सांगू नको. परमार्थात तर सांग, मी खरं बोलू, आपल्याला स्पष्ट बोलतो. परमार्थात मला काय वाटतं याला किंमत नाही, याच्यात नवल नाही. प्रपंचात तरी मला काय वाटतं याला काय किंमत आहे. कालच का परवाच मी बोललो, तुम्ही घरात जाऊन म्हणा बरं, मला असं वाटतं. ती म्हणते तुम्हाला काय वाटतं राहू द्या, आधी भाजी आणा. आपल्याला घरात मला काय वाटतं याला किंमत नाही. परमार्थात मला काय वाटतं, मी स्पष्ट सांगू, आपल्याला पटणार नाही. परमार्थात देवाला काय वाटतं यालाही किंमत नाही. दोनच गोष्टींना किंमत येते, शास्त्राला काय वाटतं आणि संतांना काय वाटतं. बस. कर्म कसं करावं मला माहिती नाही. अर्जुनाला देवाने सांगताना सांगितलं, अर्जुना कर्माच्या बाबतीत मला विचारू नको. तस्मात् शास्त्रम प्रमाणते कार्य व्यवस्थितो. भगवान बोलले, अर्जुना कार्य विवेकी, शास्त्रेची करावी पारखी, अकृत्यते पुढे लोकी वाळावे गा. ज्ञानोबराय बोलतात ना, त्याच्या खालचं भाष्य बघा ज्ञानोबरायांचं आपण. हो, शास्त्रेची करावी पारखी. दुसऱ्या कुणाला हे कळणार नाही. शास्त्राला विचारलं तर आम्हाला कळतं, शास्त्राचं मत तिथं प्रमाण आहे. नाही तर मग संतांना विचारलं पाहिजे. कारण या जगतामध्ये शास्त्र म्हणजे वेद आणि संत या दोघांना जगतातल्या सर्व संकल्पनांच्या व्याख्या करण्याची परवानगी आहे आणि अधिकार आहे. दुसरं कोणी करू शकत नाही. मी प्रमाण घेऊन बोलतो. आपल्याला मी हे का बोलतो, कशा करता बोलतो याचे चिंतन मी आपल्याला सांगतो. तुकोबाराय या अभंगामध्ये 3 व्याख्या करतात. तुकोबारायांना या व्याख्या करता येतात. तुकोबारायांना करण्याचा अधिकार आहे. कारण व्याख्या त्यांनी कराव्यात ज्याला संकल्पना कळाली आहे आणि दुसऱ्याला समजून देण्याची हतवटी आहे, त्याला व्याख्या करण्याची परवानगी आहे. काय आहे भगवान म्हणतात यातलं मला कळत नाही. कर्मातलं पाहिजे असेल शास्त्राला विचारा. कार्य विवेकी, शास्त्रेची करावी पारखी. शास्त्राला विचारा, शास्त्र तुम्हाला सांगेल. म्हणून कृत्याकृत्य व्यवस्था अनुष्ठावया पार्था, शास्त्रची एक सर्वथा प्रमाण तुझ. 17व्या अध्यायाचा प्रारंभ बघा ज्ञानोबराय काय बोलतात. कृत्याकृत्य व्यवस्था अनुष्ठावया पार्था, प्रमाण कोण, शास्त्रची एक सर्वथा प्रमाण तुझ. शास्त्र हे एकमेव तुला प्रमाण आहे. शास्त्राच्या मार्गाने चाल, शास्त्र म्हणेल जे सांडावे हे राज्यहित वगैरे वगैरे वगैरे. आपल्याला माहिती असणारा सगळा विषय अधिक बोलत नाही. कुणाला तरी प्रामाण्य द्यावं लागतं. कर्माच्या बाबतीत शास्त्राला प्रामाण्य द्या, वेदांताच्या बाबतीत संतांना प्रामाण्य द्या. संत महात्मे वेदांताच्या संबंधामध्ये काय म्हणतात, जीवनाच्या कल्याणाच्या संबंधामध्ये संत महात्मे काय म्हणतात त्याला प्रमाण द्या. कारण भगवान हे बोलून दाखवतात. म्हणून व्याख्या करणाऱ्याला आपल्याला कळलं पाहिजे आणि कळलेलं पटवून देता आलं पाहिजे. बऱ्याच वेळेला असं होतं, ज्यांना कळतं त्यांना पटवून देता येत नाही आणि एखाद्याला कीर्तनात चांगलं पटवून देता येतं पण त्याला कळालेलं नसतं. अडचणी अशा पुष्कळ आहेत. म्हणून जगतातल्या संकल्पनांच्या व्याख्या करायच्या असतील तर जगतामधलं ज्ञान पाहिजे, जगत त्याला कळलं पाहिजे. आणि सगळं जग कुणालाही कळत नाही, कुणालाही कळत नाही. संसारामध्ये सगळं कळलं असं कोण आहे मला सांगा. संसारामध्ये एक उदाहरण मला असं सांगा की त्याला सगळं कळालेलं. सगळं सगळ्याला कळत नाही, एक सगळ्याला कळत नाही, सगळं एकाला कळत नाही, एक एकाला कळत नाही. त्याचं नाव संसार आहे. काय कळायला गेलं महाराज संसारात. आपलं कळलं तर पुष्कळ झालं. आपलं कळलं पुष्कळ झालं. तेवढंही माणसाला कळत नाही. तेवढं जरी कळलं असतं तरी सगळ्या जीवाचा संसार आनंदानं संपन्न झाला असता. पण सगळ्यांचा संसार तरी आनंदाचा झालाय का सांगा बरं. सगळ्यांचा संसार तरी आनंदाचा झालाय का? नाहीच का अजून. म्हणा की नाही वाटत, धाडस नाही कोणामध्ये म्हणायचं. आमचा संसार आनंदाचा अद्याप झालेला नाही. कारण आमचं आम्हालाच कळलं नाही. आम्ही कुठं आहोत, आम्हाला काय हवंय, आम्हाला काय करायचंय, आम्हाला कुठपर्यंत पोचायचंय, आम्ही कोण आहोत याचा अजून आमचा आम्हालाच पत्ता नाही.
काय कळतं? व्याख्या करायची म्हणजे सगळं कळावं लागतं, आणि सगळं कळणं हे जीवाला शक्य नसतं. प्रपंचात सगळं कळलं असं कोणी नाही. एक अपवाद, संतांना काय कळलं नाही मला सांगा, काय कळलं? महाभारतात एक वचन आहे, फार गोड आहे, मोठा कथा संदर्भ आहे त्याला, तो सांगत बसत नाही. पण ऋतुपर्णाच्या मुखामध्ये नलराजाच्या संबंधानं नलराजाशी बोलताना ऋतुपर्ण राजाने हे विधान केलंय. सर्वं न जानाति सर्वज्ञो नास्ति कश्चन न एकत्र परिनिष्ठा अस्ति ज्ञानस्य पुरुषे क्वचित्. महाभारत ऐका, सर्वं न जानाति सर्वज्ञो नास्ति कश्चन. सगळंच सगळ्याला कळत नाही. एखादा मनुष्य एखाद्या क्षेत्रामध्ये हुशार असू शकतो, पण म्हणजे त्याला सगळंच कळतं असं होत नाही ना, असं होत नाही. एखाद्या माणसाने गणितामध्ये गती असते, याचा अर्थ सगळंच त्याला जगतातलं कळतं असंही नाही. आपल्याकडे इतिहास आहे. भास्कराचार्य नावाचे एक गणिती आपल्याकडे होऊन गेले. लीलावती नावाचा त्यांचा गणितावरचा ग्रंथ आहे आपल्याकडे संस्कृतीमध्ये. त्यांच्या एवढे मोठे गणिती दुसरे जगात झाले नाहीत. बाकी त्यांचं सोडून द्या, भारताचं नाही म्हणत आहे मी. त्यांच्या एवढे मोठे गणिती भारतात जगात झाले नाहीत असं त्यांचं चरित्र सांगतं. किती मोठं गणित आणि किती अवघड कठीण गणित असलं तरी भास्कराचार्य चुटकीसारखे सोडवत होते. पण हे भास्कराचार्य इतके अवघड गणित सोडवणारे, पण त्यांच्याबद्दल असं सांगतात की भाजीवाली त्यांना 4-2 आण्याला फसवत असे रोज. सगळ्यांना सगळं कुठं कळायला गेलो? एखाद्याला शेतातलं कळेल, व्यवसायातलं कळणार नाही. एखाद्याला व्यवसायातलं कळेल, गणितातलं कळणार नाही. एखाद्याला गणितातलं कळेल, भौतिकशास्त्रातलं कळणार नाही. एखाद्याला भौतिकशास्त्रातलं कळेल, बाकी भाषेतलं कळणार नाही. एखाद्याला भाषा कळाली तरी व्याकरण कळणार नाही. अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. जीवनाच्या कृतार्थतेकरता सगळंच कळलं पाहिजे असा नियम जरी नसला तरी जे कळलं पाहिजे तेही आपल्याला कळत नाही, ही आपली अडचण. म्हणून त्या दमयंतीच्या लग्नाला जाण्याचा प्रसंग आहे महाभारतामध्ये. नलराजा दमयंती पासून वेगळा होऊन ऋतुपर्ण नावाच्या राजाच्या पदरी सारथ्य कर्म करण्याकरता राहिला होता. आणि तेवढ्या दमयंतीच्या विवाहाचं स्वयंवराचं आमंत्रण आलं. मग ऋतुपर्णाने आपल्या सारथ्याला, म्हणजे आता नल दमयंती ही जोडी आहे, पण नलाला त्यांनी सांगितलं, बाबा आपल्याला एका दमयंती नावाच्या एका स्त्रीच्या स्वयंवराला जायचंय, तर तू रथ काढ, आपण जाऊ, तू चांगलं सारथ्य करतोस. आता नलाला कळलं ही दमयंती म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही, आपलीच. पण आता तिचं स्वयंवर आहे. मग त्यांनी रथ काढला. तो रथ अत्यंत कुशल सारथी होता नलराजा. आणि तो पुढे जाता जाता इतका वेग रथाला आला की जो मागे ऋतुपर्ण रथामध्ये बसला होता त्या वाऱ्याच्या वेगानं, कारण रथ पुढे चालला म्हणजे वारा उलटा जाईल की नाही, त्या उलट्या वाऱ्याच्या वेगानं ऋतुपर्ण राजाच्या खांद्यावरचं उपर्ण उडालं आणि मागे पडलं. वाऱ्याच्या आवेगामध्ये, वाऱ्याच्या वेगात खांद्यावरचं, आपली टोपी उडते की नाही टू व्हीलर वरून जाताना, तसं त्या रथामधून जाताना त्याच्या खांद्यावरचं उपर्ण असं उडालं, मागे पडलं. मागे पडलं तर ऋतुपर्ण राजाने नलाला सांगितलं, अरे थांब. आता ते ऋतुपर्ण राजाचं उपर्ण होतं, ते काही सामान्य उपर्ण नव्हतं. आता लग्नाला जाण्याकरता राजाने खांद्यावर घेतलेलं उपर्ण, दमयंतीच्या लग्नाला जाण्याकरता राजाने ऋतुपर्णाने खांद्यावर घेतलेलं उपर्ण, त्याला सोन्याची जर होती, त्याला अमुक होतं, ते रेशमी होतं, त्याला हिरे माणिक जडवलेले होते, त्याचे गोंडे रेशमाचे होते, सोन्याच्या तारा त्याच्यामध्ये जोडलेल्या होत्या. असं ते भरजरी उपर्ण, ते काय असलं नाही. महाराजाचं उपर्ण नव्हतं ते, की कोणीतरी दिलं म्हणून कमरेला बांधलं, असलं उपर्ण नव्हतं. निदान आम्हाला पुरतं हे आमचं नशीब. आता असलं उपर्ण नव्हतं, ते उपर्ण राजाचं उपर्ण, ते वाऱ्याच्या झोताने उडलं, मागे पडलं. मागे पडल्याबरोबर ऋतुपर्ण, अरे थांब 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 असं कोणी म्हणतं, अरे थांबा थांबा, माझं उपर्ण पडलं. नलराजाने विचारलं, कधी पडलं? हे काय आत्ता पडलं? नलराजाने सांगितलं, तुम्ही थांब थांब, उपर्ण पडलं. एवढं सांगेपर्यंत आपला रथ काहीशे मैल पुढे आला. इतका वेग रथाला.
तेव्हा आता मागे जाणं शक्य नाही. एकतर उपर्ण सोडा नाहीतर दमयंती सोडा, दोन्ही पैकी काहीतरी योग सोडा. मग त्याला इतकं आश्चर्य वाटलं की किती सुंदर सारथ्य कर्म आहे, किती सुंदर, किती वेग आहे रथाला, मला जाणवत सुद्धा नाही मागे बसल्यावर. गाडी चालवणाऱ्याने अशी चालवावी, बसणाऱ्याला कळू नये. आता रस्तेच असे झालेत की बसणाऱ्या सकट सगळ्यांना कळतं गाडी चालली, गाडीला सुद्धा कळतं मी चालले. होत असं. त्याने नलराजाला सांगितलं, अरे किती सुंदर सारथ्य कर्म करतोस, मला शिकव. एक राजा म्हणतो बरं आपल्या सेवकाला, मला शिकव. नलराजा हसला, उत्सित हसला. तुम्हाला येत नाही अजून सारथ्य, राजा झाले अजून सारथ्य येत नाही, हसला. काही बोलले नाहीत ऋतुपर्ण. आणि ऋतुपर्णाने आता इतक्या वेगात रथ चालला, झाड किती वेगानं मागे जात असते. झाड रस्त्यावरून जाताना, गाडी जाताना झाड किती वेगाने या रथाच्या मागे जात असते. त्या एका झाडाकडे पटकन बोट करून ऋतुपर्णाने सांगितलं, मला सांग बरं या झाडाला किती पानं आहेत. आता इतक्या वेगाने जाणारं झाड, त्याची पानं कशी मोजायची. नलराजा म्हणला, अहो इतक्या वेगाने गेलं त्याची पानं कशी मोजता येईल. ऋतुपर्णाने सांगितलं, ती विद्या मला येते, मी सांगतो तुला, पाहिजे तर थांब आणि पानं मोजून घेऊन पुढे चल. तो म्हणला, पुढे चल म्हणलं की दमयंती जाते, आता पुढे चलत नाही, पण ही पानं बरोबर आहेत, 100% बरोबर आहेत. मग ऋतुपर्णाने ती विद्या नलाला दिली आणि नलाकडून ती विद्या, सारथ्य विद्या स्वतःकडे घेतली. असा त्या विद्येचा एक व्यवहार तिथं झाला. त्या व्यवहारामध्ये ज्या वेळेला नलराजा ऋतुपर्णाकडे बघून हसला, त्या वेळेला ऋतुपर्णाने हे विधान केलं, सर्वं न जानाति सर्वज्ञो नास्ति कश्चन न एकत्र परिनिष्ठा अस्ति ज्ञानस्य पुरुषे क्वचित. सर्वं न जानाति, सगळंच सगळ्याला कळत नाही. सर्वज्ञो नास्ति कश्चन, या जगतामध्ये सर्वज्ञ म्हणून कोणी नसतं. अरे ज्ञानाच्या सगळ्या भूमिका न एकत्र परिनिष्ठा असती ज्ञानस्य पुरुषे क्वचित. ज्ञानाच्या सगळ्या परिनिष्ठा एका पुरुषाच्या ठिकाणी आल्या, असं उदाहरण जगतामध्ये तुम्हाला क्वचित सापडेल. आणि ते क्वचित जे म्हटलं, त्या क्वचितामध्ये जे बसतात त्यांचं नाव तुकाराम महाराज. संतांना माहिती नाही असं या जगताच्या पाठीवर काहीच असू शकत नाही. तुम्ही प्रपंचातलं विचारा नाहीतर परमार्थातलं विचारा, संत महात्मे आपल्याला त्या व्याख्या करून सांगतात. तुकोबाराय आपल्याला या व्याख्या सांगतात. का सांगतात? त्यांना माहिती आहेत म्हणून, त्यांच्या अनुभवाला आल्या म्हणून, आणि आपल्याला त्या अनुभवाला याव्यात याची तळमळ त्यांच्या अंतःकरणात आहे म्हणून तुकोबाराय या व्याख्या करतात. माझ्या बुद्धीनं परमार्थाच्या व्याख्या मला करता येत नसतात. आपल्या बुद्धीनं आपल्याला परमार्थ ठरवता येत नाही, कारण परमार्थ हा वस्तुतंत्रानं चालतो. तुमचा प्रपंच तुमच्या बुद्धीनं काय ठरवायचंय तो तुम्ही ठरवा. मला एकच गाडी पाहिजे, तुम्ही ठरवा. मला 2 घरं पाहिजे, तुम्ही ठरवा. मला झोपडीतही समाधान आहे, तुमचं तुम्ही ठरवा. मला 10 एकरात समाधान आहे, तुमचं तुम्ही ठरवा. मला 100 एकर जमीन पाहिजे, तुमचं तुम्ही ठरवा. प्रपंच ठरवताना प्रत्येकाला ठरवण्याचं स्वातंत्र्य वेगळं दिलं. जे जयाचे कर्मसूत्र मांडून ठेवले स्वतंत्र, त्याचा मुद्दा नाहीये. पण परमार्थ आपल्याला आपल्या बुद्धीनं ठरवता येणार नाही, कारण परमार्थ वस्तुतंत्रानं चालतो, प्रपंच पुरुषतंत्रानं चालतो. पुरुषतंत्रानं चालण्यामुळे प्रत्येक पुरुषाच्या बुद्धीनुसार प्रपंचामध्ये भेदही निर्माण होतो आणि प्रपंच प्रत्येकाकरता वेगळाही होतो. पण परमार्थ सगळ्याकरता वेगळा होत नाही. नाथ महाराजांची श्रीमंती आणि तुकोबारायांना आलेलं दारिद्र्य, या 2 गोष्टी जर आपण बघितल्या तर नाथ महाराजांचा श्रीमंतीतला व्यवहार आणि तुकोबारायांचा दारिद्र्यातला व्यवहार समान म्हणता येईल का? म्हणता येईल. नाथ महाराजांच्या घरामध्ये रोज पुरणपोळीचा नैवेद्य होता देवाला. नुसत्या देवाला नाही, आलेल्या सगळ्यांना पुरणपोळी होती रोज. म्हणून तर गावबा तिथं जाऊन राहील. गावबा काही नाथ महाराजांच्या सेवेकरता राहिला नव्हता, त्याला पुरणपोळी आवडत होती म्हणून त्याच्या आईने त्याला तिथं रोज पुरणपोळी मिळेल म्हणून ठेवलं होतं. असे अनेक गावबा आहेत. परंतु त्या गावाचं नंतर काय झालं हा माझा मुद्दा नाही. नाथ महाराजांच्या घरी आलेल्या प्रत्येकाला रोज पुरणपोळीचं जेवण होतं, इतकी श्रीमंती होती. आणि तुकोबारायांच्या घरामध्ये काय खातो आम्ही? कासया सांगाते कैसे हे लागते नेणोमुखी, ही अवस्था होती.
म्हणजे एकीकडे जाऊ पुढे भिके पुत्री धर राखती नांदडू कायसी सांगा, आणि दुसरीकडे जहागीरदारी होती. नाथ आपल्याला माहिती आहे का नाही माहित नाही, नाथ महाराज जहागीरदार होते. त्यांना 12 खून माफ होते. नाथ महाराजांना 12 खून माफ, त्यावेळची जहागीर 12 खून माफ होते. केले नाहीत त्यांनी, पण मी उदाहरण सांगतो, इतकी श्रीमंती होती. एका बाजूला इतकी श्रीमंती, एका बाजूला इतकं दारिद्र्य. हे तुकाराम महाराजांचा, नाथ महाराजांचा प्रपंच समान आहे का मला सांगा बरं? हा प्रपंच समान नाही. पण तुकोबारायांचा परमार्थ, नाथ महाराजांचा परमार्थ याच्यामध्ये नखा एवढं अंतर आहे का सांगा बरं? नाही ना महाराज, नाही. तुकोबा नाथ महाराजांचा जो परमार्थ पारमार्थिक अनुभव, तोच तुकोबारायांचा पारमार्थिक अनुभव. तिळमात्र फरक नाही दोघांच्या अनुभवामध्ये. का? कारण दोघांचा पारमार्थिक अनुभव समान असतो. कारण परमार्थ वस्तुतंत्राने चालतो. दोघांच्या प्रपंचात फरक पडतो, कारण प्रपंच पुरुषतंत्राने चालतो. सोपं उदाहरण, हे अवघड झालं, मी सोपं उदाहरण देतो. पुरुषतंत्र आणि वस्तुतंत्र काय आहे हे कळावं म्हणून सोपं उदाहरण देतो. संध्याकाळची वेळ, 4 माणसं चालली आहेत. एक दोरी संध्याकाळच्या वेळेला वेडी वाकडी पडलेली आहे. तर त्या चौघांना त्या दोरीवर 4 वेगवेगळे भ्रम होतील की नाही? एकाला वाटेल हा साप आहे, एकाला वाटेल कुणाच्या तरी गळ्यातली माळा किंवा कमरेचा बेल्ट पडलाय, एखाद्याला वाटेल ही जमीन दुभंगलेली आहे, एखाद्याला वाटेल पाण्याची रेषा, कुणीतरी पाणी भरायला जाताना ती हल्लं असेल गागर आणि त्याच्याने अशी वेडी वाकडी पाण्याची रेषा निर्माण झाली असेल. चौघांना 4 भ्रम होतील की नाही? काय पडलंय? दोरी. आणि दोरीवर 4 भ्रम चौघांना झाले. शक्य आहे की नाही? शक्य आहे. चौघांना एकच भ्रम होईल का? होणार नाही. कुणाला वाटेल साप आहे, कुणाला वाटेल कमरेचा ते काही बांधायचा बेल्ट असतो, पॅन्ट निष्ठूर आहे म्हणून बांधायचं नसतं का ते काचड्याचं, ते आता उपरणे आम्हाला तुम्ही काय करता? बेल्ट. ते बेल्ट पडलेला आहे असं एखाद्याला वाटेल, एखाद्याला वाटेल जमीन दुभंगली, एखाद्याला वाटेल पाण्याची रेषा. चौघांना 4 भ्रम होऊ शकतात. तेवढ्यात कुणीतरी तिकडून आलं आणि त्याने एकदम बॅटरीचा प्रकाश त्याच्यावर मारल्याबरोबर चौघांना 4 वेगळी ज्ञान होतील का चौघांना एकच ज्ञान होईल? एकच. बॅटरीचा प्रकाश पडल्यानंतर प्रकाशामध्ये चौघांनाही दोरी आहे हेच कळेल का चौघांनाही वेगवेगळं कळेल की दोरी आहे का नाही? दोरी. सगळ्यांना एकच कळेल. ज्ञान होताना सगळ्यांना एक होतं, त्याला वस्तुतंत्रता म्हणतात. आणि भ्रम होताना सगळ्यांना वेगळे होतात, त्याला पुरुषतंत्रता म्हणतात. मी का बोलतो आपल्याला लक्षात घ्या. प्रपंचामध्ये फरक असू शकतो, कारण प्रपंच भ्रम आहे. हो, प्रपंच भ्रम आहे. रज्जू सर्पाकार रज्जू सर्पाकार भासियले जगदंबर, हे सगळं जगत हे आम्हाला रज्जू सर्पाप्रमाणे भ्रामक भासतं. हे तुकोबाराय बोलतात प्रपंच हा भ्रमात चालतो. अविद्येची हा निदान, विश्व स्वप्नाचा हा धंदा, भोंगीत होता प्रबुद्धा अनादितो. ज्ञानोबाराय बोलतात 18व्या अध्यायामध्ये. त्या दृष्टीनं हा सगळा भ्रम म्हणून विचारात घेतला तर प्रत्येकाचा प्रपंच वेगळा आहे, पण प्रत्येकाचा परमार्थ वेगळा असू शकत नाही, कारण तो वस्तुतंत्रानं चालतो. मी का बोलतो हे आपल्याला? कारण त्याचं एक आहे की तुकोबाराय आपल्याला ज्या व्याख्या सांगतात त्या व्याख्या तुकोबारायांनाच करता येतात, कारण तुकोबाराय परमार्थाच्या अशा एका उच्च भूमिकेवर आरूढ आहेत. आणि त्या भूमिकेवर गेल्यानंतर तुकोबारायांना आपल्याला प्राप्त झालेला अनुभव जगताला मिळावा अशी अपेक्षा आहे. म्हणून तुकोबाराय हे बोलतात सेवितो हा रस वाटितो आणि का. हा हे ज्याला बोलता येतं तो व्याख्या करण्याचा अधिकारी आहे, एवढंच मला सांगायचं. सेवितो हा रस हा त्याला अनुभव आहे, आणि हा अनुभव इतरांना मिळावा. वाटितो आणि का ही भूमिका ज्याची आहे तो परमार्थाच्या व्याख्या स्पष्ट करत राहतो. म्हणून अर्जुनाने केलेली व्याख्या गीतेमध्ये चालली नाही. भगवंतानी जे सांगितलं ते गीतेमध्ये महत्वाचं ठरलं. म्हणून एका बाजूने कर्माच्या बाबतीत विचार केला तर शास्त्राला प्रमाण माना, आणि ज्ञानाच्या बाबतीत संतांना प्रमाण माना. कारण भगवान हे बोलून दाखवतात. गीतेचा 2रा अध्याय काढा, ज्ञानोबाराय त्याच्यावर काय बोलतात ऐका.
भगवान बोलतात नासतो विद्यते भाऊ ना भाऊ विद्यते सतः उभयोरपि दृष्टोंतस्त्वनयो तत्वदर्शिवी. हे तत्वदर्शीला कळतं. आता हे तत्वदर्शीला कसं कळतं हे सांगण्याकरता ज्ञानोबराय स्वतः 4 दृष्टांत आपल्याला या संदर्भामध्ये देतात. उपक्रम करताना उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत हे तत्वज्ञ संत स्वीकारिती सलिली पय जैसे एक होऊनी मिनले असे ते निवडोनी राजहंसे वेगळे की जे अग्निमुखी किडाळ तोडोनिया चोखाळ निवडती केवळ बुद्धिमंत नातरी जाणीवे चायडी करिता दधिकडसणी मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे का भूस बीज एकवट उपणिता राहे घनवट ते उडोते फलकट जाणू आले तैसे विचारिता निरसले प्रपंच सहजे सांडवले मग तत्वता तत्व उरले ज्ञानियासी. हे ज्ञानियासी तत्व उरले. त्या ज्ञानियानी व्याख्या करायच्या असतात म्हणून तुकोबाराय प्रस्तुत अभंगामध्ये आपल्याला व्याख्या करून देतात. व्याख्या 3 संकल्पनांच्या आहेत. भक्ती म्हणजे काय, वैराग्य म्हणजे काय आणि ज्ञान म्हणजे काय. कारण या 3 गोष्टी कळणं, 3 नाही या 3च गोष्टी कळणं आपल्या परमार्थाकरता पुरेशा आहे. मग याच्यात देव आला नाही ना, हे 3 कळलं की देव स्वतः येतो. तुम्ही त्याची नका चिंता करू. मग याच्यामध्ये हे कळलं नाही, ते सगळं कळतं. ते या फक्त 3 संकल्पना आपल्याला स्पष्ट झाल्या पाहिजेत. म्हणून या संकल्पनांच्या व्याख्या तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये करतात. एक मुद्दा सांगतो. कुठली व्याख्या, कुठली संकल्पना कुठल्याही अवस्थेची ती का स्पष्ट करावी लागते तर त्या संकल्पनेला प्राप्त होण्याकरता म्हणतो. भक्ती का सांगायची ऐका, साधं ऐका. तुकोबाराय भक्तीची व्याख्या का करतात? आपण भक्ती करावी म्हणून. तुकोबाराय वैराग्य का सांगतात? आपण वैराग्य मिळवावं म्हणून. तुकोबाराय ज्ञानाची व्याख्या का करतात? आपण ज्ञान मिळवावं म्हणून. बरोबर आहे. असं आहे. आता हे कुणाला पटेल न पटेल माहित नाही, पण हा सिद्धांत चुकीचा नाही. कोणतंही स्पष्टीकरण हे फक्त 3 कारणाकरता असतं. एकतर त्याकडे प्रवृत्त व्हा, नाहीतर त्यापासून निवृत्त व्हा, नाहीतर त्या बाबतीत उदास राहा. या 3च कारणाकरता कोणतंही स्पष्टीकरण असतं. त्याच्यातले फरक सांगत बसलो तर रात्र जाईल. तुमची तयारी असली तर बघा. ऐका, काय असतं, पारमार्थिक व्याख्या प्रवृत्ती करता सांगितल्या जातात. सांसारिक व्याख्या किंवा साधनांच्या व्याख्या या परमार्थाच्या प्रपंचाच्या उदासीनते करता सांगितल्या जातात. आणि प्रापंचिक व्याख्या या नेहमी संसाराच्या त्यागा करता सांगितल्या जातात. बघा, पटतंय का? नीट पुन्हा एकदा विचार करा. घरी जाऊन विचार करा. आता लगेच करत बसा इथं असं नाही. आता माझं ऐका, नंतर घरी जाऊन आपण विचार करा. पारमार्थिक व्याख्या प्रवृत्ती करता असतात. साधनांच्या व्याख्या संसाराच्या उदासीनते करता असतात. आणि सांसारिक व्याख्या संसाराच्या त्यागा करता असतात. असा नियम आहे वेदांताचा. आणि म्हणून जर विचार केला तर या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी ज्या व्याख्या केल्या आहेत त्या व्याख्या साधनांच्या व्याख्या आहेत. भक्ती, वैराग्य, ज्ञान हे सगळी साधन आहेत. आणि या साधनांचा ज्ञान आपल्याला करून देऊन काय मिळवायचंय? साधनांच्या व्याख्या कळाल्या, पण याच्यातून मिळवायचंय काय हे तुकोबाराय आपल्याला शेवटच्या शब्दामध्ये सांगतात. ब्रह्मतनु. ब्रह्मतनु असा शब्द आहे.
भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मीभोग. संपल्या व्याख्या. भक्ती म्हणजे काय? नमन. वैराग्य म्हणजे काय? त्याग. आणि ज्ञान म्हणजे काय? ब्रह्मभोग. आणि मग हे कशा करता पाहिजे? ब्रह्मतनु. आपल्याला आपली तनु म्हणजे शरीर, शरीराला ब्रह्मरूपता यावी म्हणून. आता हे फार अवघड प्रकरण आहे. का अभंग घेतला असं होईल तुम्हाला. शरीर ब्रह्म होणं शक्य नसतं. झालं तर ते कुणाचं होतं याचा नियम आहे. आता याची उदाहरणं किती सांगू? सूत्र रूपानं सांगू. थोडं लक्षात, थोडं जागर राहून ऐका. मला कल्पना आहे थंडी आहे. अंगावरच्या पांघरुणातून हात बाहेर काढून विठ्ठल विठ्ठल म्हणणे नको वाटायला लागलंय. कल्पना आहे मला. थोडक्यात संपवणार आहे. जास्त तुमचा टाइम घेणार नाही. 2-3 वाजेपर्यंत संपल सगळं. ऐका ऐका, थोडं सांगतो, महत्वाचं आहे. ऐका. जीव ब्रह्म झाला तरी तनु ब्रह्म होत नसते. जीव ब्रह्म झाला ज्ञानानं तरी त्याचा देह इथंच पडणार की नाही? त्याला इथंच जाळणार की नाही? मग काय ब्रह्माला जाळलं काय? तनु ब्रह्म होत नसते. तनु पंचभौतिक असते. शरीर पंचभौतिक आहे. ते इथंच पडणार, इथंच जाळलं जाणार, इथंच पंचमहाभूतामध्ये विलीन होणार. पुढे जाताना वेगळं आहे काय काय. माणसं विचारतात मग पुढे जाताना नरकात गेला तर कुठला देह घेऊन जातो? त्याची व्यवस्था केलेली आहे, तुम्ही चिंता करू नका त्याची. इथं सोडावं लागतं, इथं सोडावं लागतं. आपल्या कर्मानुसार स्वर्ग आणि नरक भोगण्याकरता आपल्याला एक भोग देह स्वतंत्र दिला जातो. नरकामध्ये प्रवेश करताना आपल्याला आपल्या सूक्ष्म देहाला जो देह द्यावा लागतो भोगा करता, तो भोग देह स्वतंत्र दिला जातो. त्या भोग देहाचं वैशिष्ट्य असं आहे की या देहाला दुःख कळतं पण हा देह मरत नाही नरकात पडताना. त्यामुळं उकळत्या तेलात टाकलं तर उकळत्या तेलाचे चटके बसतात पण तो मरत नाही. म्हणून उकळत्या तेलातून काढतात आणि पुन्हा कुठल्या तरी दुसऱ्या नरकामध्ये तलवारीवरून फरफटत नेतात. तलवारीवरून फरफटत नेलं की अंगाला जखमा होतात पण तो मरत नाही. जोपर्यंत त्याचे सगळे भोग संपत नाहीत तोपर्यंत तो देह त्याच्याकडून काढला जात नाही. तुम्ही त्या देहाचा विचार करा आणि घाबरत राहा पाप करायला. का मी हे आपल्याला सांगतो? कुणाचीही तनु तशी ब्रह्म होत नसते. जर ती जन्माला येताना जर तो देह प्रकट होताना पंचभौतिक असेल तर त्याची ब्रह्मतनु होत नाही. म्हणून जीव ब्रह्म झाला तर ती ब्रह्मतनु नसते. पण परमात्मा ज्या रूपाला येतो ती तनु ब्रह्म होत असते. उदाहरण सांगतो मी आपल्याला. नामदेवरायांची परीक्षा घेण्याकरता भगवान कुत्र्याच्या रूपानं आले. आपल्याला माहिती असणारी कथा. नामदेवरायांना किती ज्ञान विसोबांकडून झालं ते परीक्षा घेण्याकरता म्हणून नामदेवरायांच्या परीक्षेकरता म्हणून कुत्र्याच्या रूपात भगवान आले आणि भगवंतांनी ती त्यांची भाकरी पळवली. मग नामदेवराय तुपाची वाटी घेऊन मागे लागले वगैरे चरित्र नामदेवरायांचं आपल्याला माहिती आहे. गंमत अशी आहे की कुठलंही कुत्र ब्रह्म होत नाही. पण ब्रह्म जर कुत्र्याच्या रूपात आलं तर कुत्र्याच्या देहाला ब्रह्मतनु म्हणतात. दामाजी पंतांकरता वाघ रूपात आलेला परमात्मा त्या वाघाच्या देहाला ब्रह्मतनु म्हणतात. तुमचा आमचा देह ब्रह्म होत नाही पण परमात्मा ज्यांच्या रूपाला येण्याची अपेक्षा धरून बसतो त्या अवस्थेला जाण्याकरता या 3 व्याख्या कळल्या पाहिजेत. विठ्ठला याच्यापेक्षा सोपं उदाहरण जर द्यायचं झालं तर काल्याच्या प्रसंगामध्ये चला. काल्याच्या प्रसंगामध्ये सगळे गोपाळ बसलेले असताना गोपाळांनी भगवंताला सांगितलं कान्होबा त्या गायी चालल्यात नदीकडे, जरा त्या गायींना वळून आण बरं. म्हणून भगवान म्हणाले ठीक आहे मी उभा आहे तर माझा मी जातो. म्हणून भगवान जायला लागले तर ब्रह्मदेवाला असं वाटलं की आपण भगवंताची परीक्षा घ्यावी. आता ब्रह्मदेव हे भगवंताच्या नाभीतून जन्माला आलेले, कमळातून. पण कधी कधी पोराला बापाची परीक्षा घ्यावी वाटते, परंपरा जुनी आहे. त्यामुळे ब्रह्मदेवाला वाटलं भगवंताची परीक्षा घ्यावी. भगवंत त्या ब्रह्मदेवानी सगळे गोपाळ गायी नेल्या सत्य लोकाला नेऊन ठेवल्या. आपण आरतीमध्ये म्हणतो नेहमी, मला आता ते विस्तार करायचा नाही. मग भगवंतानी बघितलं गायी दिसत नाहीत. मग गायी नाहीत म्हणून सांगायला आले तर गोपाळही दिसत नाहीत.
मग गोपाळ गायी सत्यलोकाला ब्रह्मदेवाने नेऊन ठेवल्यावर भगवंताला कळायला वेळ लागतो काय? भगवंतानी ओळखलं आणि भगवंतानी या सगळ्यांची रूप धारण केली. गोपाळही भगवानच झाले, गायी भगवानच झाले, गोपाळांच्या हातातल्या काठ्याही भगवान झाले, काठ्याला लावलेली घुंगरही भगवान झाले, घुंगरात वाजणारा खडा सुद्धा भगवान झाले, गायी भगवान झाले, गोपाळांच्या पायातली चप्पलही भगवान झाले. या गायी भगवान झाले, गायीच्या शिंगाला लावलेली टोपणं सोन्याची त्या काळातली तेही भगवान झाले, सगळं भगवान झाले. म्हणून त्या वेळेला ब्रह्मरूप असलेल्या ब्रह्मतनुत्व धारण केलेल्या गोपाळांच्या हातातल्या काठीला सुद्धा ब्रह्मतनू म्हणता येतं, पण जीव ब्रह्म झाला तर त्याला ब्रह्मतनू म्हणता येत नसतं. अशी ब्रह्मतनू प्राप्त व्हावी याच्या करता काय लागतं तर याच्या करता 3 गोष्टी लागतात. भक्ती लागते, वैराग्य लागतं, ज्ञान लागतं. मग भक्ती वैराग्य ज्ञान म्हणजे काय आहे? भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग, ब्रह्मतनू. आता भक्ती ज्ञान वैराग्य याचा विस्तार करायचा नाही, तेवढा वेळही नाही माझ्या हातामध्ये. मला एक महत्वाची गोष्ट सांगायची. तुकोबाराय आपल्याला सांगतात, या व्याख्या मी तुम्हाला सांगू शकतो कारण या व्याख्या करण्याकरताच आम्ही अवताराला आलो. या व्याख्या आम्हीच तुम्हाला सांगितल्या पाहिजेत कारण भगवंतांनी सांगितलंय. हे सगळं कळतं ते संतांना कळतं. उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्व हे तत्वज्ञ संत स्वीकारिती. भगवान म्हणतात हे मला कळत नाही आणि तुकोबाराय म्हणतात देवा हे जर तुम्हाला कळत नाही तर हे मला कळतं. तुका म्हणे मज कळते सत्य काय आणि बडबड काय आम्हाला कळतं. उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. खरा खोटा निवाडा करण्याकरताच आम्ही आलो. त्यामुळे भक्ती खरी कोणती खोटी कोणती आम्ही सांगू शकतो. वैराग्य खरं कोणतं खोटं कोणतं आम्ही सांगतो. ज्ञान खरं कोणतं खोटं कोणतं आम्ही सांगतो. म्हणून ज्ञानेश्वरी वाचा, म्हणून गाथा वाचा, त्याच्याशिवाय खरं काय आणि खोटं काय कळत नाही. कशाला ज्ञान म्हणतात? आम्हाला काही कळलं की ज्ञान वाटतो. फार ज्ञानी माणूस आहे, त्याला सगळं. आम्ही कधी कोणाच्या घरात जातो, घरामध्ये जाण्याचे प्रसंग येतात, माणसं घरी बोलवतात, आम्ही जातो. गेलं की त्या घरामध्ये लहान मूल जन्माला आलेलं असतं. ते जन्माला आलेलं मूल घेऊन त्याची आजी येते, ते हातामध्ये देते. आता ते मूल लहान असतं, त्याला नजर ओळख झालेली असते, त्यामुळे आता ही आपली आई नाही, ही आजी नाही, भलत्याच माणसाच्या आपल्या हातात आपल्याला हातात दिलंय हे लेकराला कळतं. आणि आमचा हात लागलं की लेकरू रडतं. म्हणजे ते रडणारच असतं. आमचा हात लागतो हे कावळा बसायला आणि फांदी तुटायला गाठ पडते. मग आमच्या हातात दिलं की मग ते लेकरू रडतं, कारण ओळखीचा माणूस नाही ना, त्याला भीती वाटते. रडलं की मग आता आम्ही पण बरं घ्या नको रडू नका, घ्या म्हणून आजीच्या हातात दिलं की आजी अरे बाबुलबुवा नाही महाराज आहेत. मग ते आता आजीच्या आईच्या हातात दिल्यावर लेकरू शांत होतं. मग ती आजी सांगते महाराज याला सगळं कळतं, हा बृहस्पतीचा अवतारच आहे. काय कळतं दगड काय कळतं काय? तेवढ्या लहान पोराला काय कळत असतं? पण आजी म्हणते त्याला सगळं कळतं, त्याला सगळं कळतं हे तिला कळत नाही. किती कमाल असेल, त्याला सगळं कळतं म्हणजे असं कुठे सगळं कळत असतं? असं सगळं कळत नाही. त्यामुळे हे ज्ञानेश्वरी वाचावी लागते. आम्ही कशालाही ज्ञान म्हणतो, कशालाही ज्ञान म्हणतो. एखादी गोष्ट आम्हाला कळाली, अरे ज्ञान आहे, त्याला या क्षेत्रातलं ज्ञान आहे. ज्ञान ही संकल्पना इतरत्र लागत नाही. 13वा अध्याय काढा, अध्यात्म ज्ञान नित्यत्व तत्वज्ञानार्थ दर्शनम. त्याच्या खालच्या ज्ञानोपरांच्या 2च ओव्या वाचा. ज्ञानाची सगळी लक्षणं आपल्याला कळतात. तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे, हे जया दिसे ज्ञानास्तव. ते वाचो ज्ञाने भव स्वर्गादी ज्ञाने, अज्ञान ऐसा मने निश्चयो केला. ज्ञान परब्रह्म दाखवणार जे असतं त्याला ज्ञान म्हणा. बाकीची सगळी अज्ञान. ते मी गमतीनं सांगत असतो, तुम्ही ऐकलंही असेल. पण कसं आहे, परमार्थामध्ये 2 शब्दाला स्थान नाही. ऐका,
परमार्थामध्ये दोन शब्दाला स्थान नाही. जवळ जवळ याला परमार्थात काही स्थान नाही. तो जवळ जवळ ज्ञानी झालाय म्हणजे निव्वळ अज्ञानी राहिलाय, हा त्याचा सरळ अर्थ आहे. जवळ जवळ ज्ञानी वगैरे नसतो, एकतर तो ज्ञानी असतो नाहीतर अज्ञानी असतो, दोनच गोष्टी असतात. हे जवळ जवळ ज्ञानी वगैरे 99% ज्ञान झालंय, थोडं राहिलंय म्हणजे 100% अज्ञान आहे. कारण हे थोडं राहिलंय वगैरे वेदांतात जमत नसतं. वेदांतात दोनच गोष्टी आहेत, एक ज्ञान आहे ना एक अज्ञान आहे. हे जवळ जवळ असं काही नसतं वेदांतात. एकाने सांगितलं माझं लग्न जवळ जवळ झाल्यासारखं, म्हणजे एकाने सांगितलं माझं लग्न जवळ जवळ झाल्यासारखं आहे, म्हणजे काय? मी त्याला विचारलं म्हणजे काय? तो म्हणला मंडप ठरलाय, ते मंगल कार्यालय ठरलंय, जेवणाचे मेनू ठरलेत, आहेर आणून ठेवलेत. म्हणलं मग कुठं राहिले? फक्त बायको मिळायची नाही, अजून सगळंच राहिले तुझं. मग हे जवळ जवळ शब्दाला काय अर्थ आहे? असं काही नसतं परमार्थामध्ये. हे जवळ जवळ ज्ञानी वगैरे काही नसतं. हे एकतर ज्ञानी असतो नाहीतर अज्ञानी असतो. 99% ज्ञान जरी झालं तरी 1% जे अज्ञान आहे ना, ते अज्ञान या 99% ज्ञानाला अज्ञानच ठरवत असतं. ते ज्ञान ठरवत नाही, हे लक्षात घ्या. आणि दुसरा शब्द आहे अचानक. परमार्थ अचानक काहीही मानत नाही. कर्मशास्त्रामध्ये अचानक शब्द चालत नाही. आपण म्हणतो फारच अचानक पाहुणे आले, अचानक येत नसतात, त्यांचं 15 दिवस झाले ठरलेलं असतं. कशाचं अचानक आणि कशाचं काय आपल्याला माहिती नसतं, हे येणाऱ्याचे ठरलेलंच असतं. कर्मक्षेत्रामध्ये कर्म विपाकामध्ये अचानक असं काही घडत नाही. सगळं आपल्या कर्माचा परिणाम म्हणून जर घडत असेल तर ज्या क्षणी कर्म झाले त्याच क्षणी ते ठरले. अचानक वगैरे काही नसतं, जवळ जवळ असं काही नसतं. त्यामुळे ज्ञान त्याला म्हणा. 7वा अध्याय काढा, सुरुवात आहे 7व्या अध्यायाची. सुरुवात 4थ्या 5व्या ओवीपासून ज्ञानोबारांनी ज्ञानाची लक्षणं सांगितली. जाणीव चेतन निघे, विचार मागुता पावली निघे, तर्क आयणी नेगे अंगिजयाच्या, अर्जुना तया नाव ज्ञान, येर प्रपंच ते विज्ञान, तेथ सत्य बुद्धी अज्ञान हे जाण, अज्ञान अवघे हरपे, विज्ञान निशेष करपे, ज्ञान ते स्वरूपे होऊन जायचे. जे स्वरूपाला प्राप्त होतं त्याला ज्ञान म्हणा, आणि जे स्वरूपाला प्राप्त होत नाही ते किती चांगलं असलं तरी ते अज्ञान म्हणा. ज्ञानाची व्याख्या ज्ञानोबारांना विचारा, भक्तीची व्याख्या ज्ञानोबारांना विचारा, वैराग्याची व्याख्या ज्ञानोबारांना विचारा. मी सगळा विषय आपल्याला सांगत नाही. हे कशा करता पाहिजे? ब्रह्मतनुत्व प्राप्त व्हावं म्हणून. आणि मग हे सांगणार कोण? तुका म्हणे मज कळते चाचणी. आम्ही सांगतो तुम्हाला या व्याख्या. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मीभोग ब्रह्मतनु. भक्ती म्हणजे नमन, वैराग्य म्हणजे त्याग, आणि ज्ञान म्हणजे ब्रह्मभोग. आता या सगळ्याचा विस्तार मी करत नाही, मला याच्याबद्दल आत्ता काही बोलायचंच नाहीये. पण या 3 साधन, ही 3 साधन, या साधनांच्या व्याख्या कळल्या म्हणजे आपल्याला ब्रह्मतनु प्राप्त होते असं नाहीये. या कुठलंही साधन जेव्हा परमार्थामध्ये करायचं असतं तेव्हा साधनाचा अवलंब एका नियमाच्या मर्यादेत करावा लागत असतो. कुठलंही साधन आम्हाला स्वैरपणाचं आचरण करू देत नसतं. ऐका, साधन म्हणून जेव्हा आपण स्वीकारतो तेव्हा त्याला नियम असतातच असतात. उदाहरण सांगतो मी आपल्याला इथून पंढरपूरला जायचं. आपल्या घरी गाडी आहे, आपण कशातून जाणार? गाडीतून जाणार. पंढरपूरला जाण्याकरता गाडी हे साधन आहे की नाही? साधन आहे. मग गाडी नावाचं साधन आपण स्वीकारलं म्हणल्यानंतर गाडीच्या नियमात चालावं लागेल की नाही? त्याला नियम आहेत की नाही? रस्त्याच्या डाव्या बाजूनी चालावं, गाडी करता नियम आहे की नाही? हा गाडीमध्ये पेट्रोल डिझेल संपलं तर ते भरून घ्यावं, नियम आहे की नाही? रस्त्यानं जाताना अमुक अमुक असं चालवू नये, तमुक तमुक चालवू नये, असे नियम आहेत की नाही त्याच्याकरता? डाव्या बाजूनेच चालावं हा नियम आहे. एखादा जर म्हणाला नाही नाही मी हरिभक्ती परायण परमपूज्य मी उजव्या बाजूने जातो, आपण म्हणू पुढच्या वर्षी पुण्यतिथीचं कीर्तन करू. नाही एवढं. मी जर साधन स्वीकारेन आणि नियम पाळणार नाही तर ते साधन स्वीकारूनही त्याचा उपयोग होत नसतो. ऐका, साधन म्हणून स्वीकार, एकदा साधन कोणतंही ते परमार्था करता असो अथवा प्रपंचा करता असो, साधनेचा स्वीकार नियमामध्ये बद्ध करत असतो. विठ्ठला विठ्ठला. म्हणून आपण विचार करा, ज्ञान नावाचं साधन
साधन स्वीकारलं ना, मग तुम्हाला नियमात राहावं लागेल. गुरु तीर्थ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन हे तुम्हाला राहावं लागेल. गुरुकडूनच ते मिळवावं लागेल. माझ्या बुद्धीनं मी मिळवतो म्हटलं तर चालणार नाही. ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत, वैराग्याच्या बाबतीत नियमात राहावं लागेल. कसलं वैराग्य, कोणत्या विषयाचा त्याग करायचा हे कळलं पाहिजे. वैराग्य तो त्याग सोडायचा आहे आम्हाला, पण काय सोडायचं हे कळलं पाहिजे ना. एक मनुष्य गेला काशीला. काशीला गेल्यानंतर गंगेमध्ये स्नान करून काहीतरी सोडावं लागतं, हा नियम आहे. तर सोडण्याचा काही संकल्प करावा लागतो. काशीमध्ये गेला, स्नान करायला लागला, तिथल्या पंड्याने त्याला पकडलं. तो म्हणाला स्नान करताय, संकल्प करा, काहीतरी सोडा. आता हा होता दुनियेचा कंजूस. हा म्हणला हा आपल्याला काही सोडायचं नाही. तो म्हणला अहो असं चालत नाही, काहीतरी दान करा. तुम्ही क्षेत्रात आलात, काशी सारख्या क्षेत्रात आलात, गंगेसारख्या पवित्र तीर्थामध्ये स्नान करतात, तुम्हाला काहीतरी दान धर्म केला पाहिजे. काहीतरी सोडा, काहीतरी दान करा. त्याला वाटलं मिळेल 10-15 रुपये तरी मिळतील, 100-125 रुपये तरी मिळतील. ते पण त्याला अपेक्षा. हा म्हणला नाही नाही, काही मला सोडायचं नाही, माझ्याकडे सोडण्यासारखं काहीच नाही. तो म्हणला असं करू नका, काय असं करू नका, काहीतरी सोडा. बरेच लोक सोडतात काशीला गेल्यावर. बहुतांश लोक काशीला गेल्यावर भोपळा सोडतात. त्याचं नावच पडलंय काशी भोपळा. आतापर्यंत काशीला जाऊन बटाटा सोडलेला माणूस अद्याप मला भेटला नाही. का हे कारलं सोडतील, शेपू सोडतील, भोपळा सोडतील, पण बटाटा सोडलाय, भेंडी सोडली, कोबी सोडली, अशी माणसं भेटत नाही. काहीतरी सोडावं लागतं. सोडा सोडा, काहीतरी दान करा, काहीतरी दान करा, काहीतरी दान करा. तो म्हणला नाही नाही, मी काही सोडत नाही, मला काही दान करायचं नाही, मला संकल्पच करायचा नाही, मी सहज आंघोळ करू दाट. शेवटी त्या पंड्याला दया. तो म्हणला ठीक आहे, तुम्ही नका मला काही पैसे देऊ, काही नका दान करू, मी फुकट तुम्हाला संकल्प सांगतो. त्यांनी संकल्प सांगितला, याने ऐकला, स्नान झालं. त्या पंड्याला उत्सुकता. तो म्हणला एवढा कृपण माणूस मी आयुष्यात बघितला नाही, संकल्प करता तयार नाही, पैसा द्यायला तयार नाही, यांनी काय सोडलं असेल. म्हणून काठावर आल्यावर त्या पंड्याने त्या माणसाला गाठलं आणि विचारलं, काशीला येऊन काहीतरी सोडावं लागतं म्हणून मी तुम्हाला संकल्प सांगितला, तुम्ही काही सोडलं का? तो म्हणला हा सोडलं ना. याला उत्सुकता, काय सोडलं? तो म्हणला दान करायचं सोडलं. आता याला तुम्ही वैराग्य म्हणणार आहात का? याला वैराग्य म्हणणार आहात का? हे वैराग्याच्या नियमात बसलं नाही ना महाराज. वैराग्याच्या नियमात बसलं नाही. विरक्ती कोणत्या विषयाच्या संबंधानं पाहिजे याचे नियम आहेत. ज्ञान परमात्म्याचं पाहिजे का जगाचं पाहिजे का जीवाचं पाहिजे याचे नियम आहेत. भक्ती कुणाची करावी, संसाराची करावी का देवाची करावी याचे नियम आहेत. आपण ज्या वेळेला एखाद्या साधनेचं लक्षण लक्षात घेऊन, त्या साधनेची व्याख्या लक्षात घेऊन त्या साधनेकडे प्रवृत्त होतो, ती आपली प्रवृत्ती आपल्याला त्या साधनाच्या नियमामध्ये बद्ध करत असते, हे लक्षात घ्या. आम्हाला वारकरी व्हायचं, गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली, नियम मागे लागले का मुद्दाम लावून घेतले? अरे हे नियम येतच असतात. एकादशी आम्हाला तुळशीची माळ, एक ग्रहस्थ आले माझ्याकडे, महाराज माळ घालायची. म्हटलं चांगली गोष्ट आहे, या समोर बसा. मी म्हटलं पण नियमात राहावं लागेल. ते म्हणले काय नियम? मी म्हटलं तुम्हाला व्यसन करता येणार नाही. तो म्हणलं ठीक आहे चालेल, मी करतच नाही. मी त्यांना म्हटलं वाईट संगती ठेवता येणार नाही, वाईट खायचं नाही, वाईट प्यायचं नाही, वाईट संगतीत राहायचं नाही. ते म्हणाले मान्य आहे, होईल. मी त्यांना म्हटलं पंढरपूरची वारी करावी लागेल. ते म्हणले चालेल. म्हटलं आळंदीला यावं लागेल, देहूला यावं लागेल. चालेल, येतो. सगळं झाल्यावर मी त्यांना शेवटी नियम सांगितला, 15 दिवसाची एकादशी करावं. नियम आहे ना आपला, व्रत एकादशी आम्हाला नियम आहे. मग नियम करायचा असेल, मी त्यांना म्हटलं एकादशी करावी लागेल. ते म्हणले एकादशी म्हणजे? म्हणलं 15 दिवसाला एकदा येते. म्हणले 15 दिवसाची? म्हणलं अहो फराळ करून करा, एवढं काय त्याच्यामध्ये, सकाळपासून संध्याकाळपर्यंत चरायचं मग एकादशी करायची, त्याला काय असतं एकादशी? आमच्याकडे तिकडं तेलंगण भागामध्ये म्हणच आहे, गाढवासारखं चर पण एकादशी करतो, म्हणच आहे ते एकादशी. तो म्हणला 15 दिवसाची करावी लागेल. त्यांनी पुष्कळ वेळ विचार केला. तो म्हणला महाराज 2 मोठ्या एकादशी केलं तर चालत नाही? 2 मोठ्या आषाढी कार्तिकी 2 म्हणलं चालत नाही, चालत नाही, तुम्हाला 15 दिवसाची एकादशी करावी लागेल. तो म्हणला कसं जमायचं? म्हटलं जमतं त्याला काय, एकदा सवय झाली की सगळं जमतं, त्याला काय अवघड असतं? काही नसतं, खाऊन करायची, फराळ करायचा.
त्याला काय एकादशीला काय तुझा जीव जातो, एकादशी फराळाच्या मिशेला निघेशी तुकोबा राय बोलतात, काय एवढं त्याच्यामध्ये. त्याने पुष्कळ वेळ विचार केला. नंतर मला म्हणाला, महाराज 15 दिवसाची एकादशी तुम्ही म्हणता, ठीक आहे करतो, जेवण केली तर चालेल. माणसा तू माळ घालून घ्यायचे उपकारच करू नको. अरे मी नियमात राहत नाही पण साधन करतो, असं उदाहरण तुम्हाला जगाच्या पाठीवर दिसणार नाही महाराज. तुम्ही प्रापंचिक नियमात प्रापंचिक साधनं जरी निवडली तरी तुम्हाला नियम पाळावे लागतील. आणि तुम्ही अहो मला उद्योग व्यवसाय करायचा आहे, नोकरी करायची, हे जर माझ्या प्रपंचाचं साधन आहे तर त्या नोकरीमध्ये मला भ्रष्टाचार करून चालेल का? नाही ना, नाही ना चालत. मग का करता? नाही चालत, चालत नाही, चालणार नाही. वेगळे मार्ग याला नसतात. कुठलंही साधन स्वीकारलं की त्याला नियम असावे लागतात. म्हणून ज्ञान, भक्ती, वैराग्य याच्याने ब्रह्मतनु प्राप्त होईल, याच्यात अडचण नाही. पण याच्या करता 2 नियम पाळावे लागतील. ही 3 साधनं मी तुम्हाला सांगतोय, तुकोबाराय म्हणतात. पण या 3 साधनाचे 2 नियम आहेत. त्या 2 नियमाचा विचार तुकोबारायांनी 2 चरणामध्ये आपल्या समोर ठेवला. एका चरणामध्ये तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलं की तुका म्हणे मज कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य मला योग्य अयोग्य कळतं, म्हणून मी तुम्हाला साधनांच्या व्याख्या सांगतो. ज्ञान, वैराग्य, भक्तीच्या व्याख्या ऐका. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मीभोग. आणि हे कशा करता चाललंय तर ब्रह्मतनु होण्याकरता चाललंय. मग हे नियम, हे साधनं, ही साधनं जर तुम्हाला करायची असतील तर त्याच्या करता 2 नियम तुम्हाला पाळावे लागतील. एक नियम असा आहे की ज्या नियमामध्ये आपला देहभाव आपल्याला टाकावा लागेल. अभंगाचं 2रं चरण आहे. देहाच्या निरसने पावित्र्य या ठाया, देहाच्या निरसने पावित्र्य या ठाया, माझी अहिंसिकाया चरणो रे, माझी अहिंसिकाया देहाच्या निरसने पाविजेया ठाया, माझी ऐसी काया जव नोहे. या ठाया पाविजे. कोणत्या ठाया? ब्रह्मतनु या ठाया पाविजे. पण कधी? देहाच्या निरसने माझी ऐसी काया जव नोहे तव या ठाया पाविजे. अनुभव लावून घ्या. अभंग सरळ आहे, गोड आहे, ऐकला तर कळलं असा आहे. ऐका. देहाच्या निरसने पाविजे या ठाया, माझी ऐसी काया न मनोहे. देहाचा निराश करा. निराश करा म्हणजे काय करा? माझी ऐसी काया मानू नका. ही काया माझी आहे असं मानू नका. एक. आणि दुसरा नियम काय आहे? उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक, एका विण एक कामा नये. या 3 साधनांच्या बाबतीतला हा दुसरा नियम आहे. कारण ज्ञान, वैराग्य, भक्ती या 3 पैकी एकच घेऊन मानवी जीवनाची कृतार्थता होत नाही. नुसत्या ज्ञानानं कृतार्थता होत नाही. त्या ज्ञानाला वैराग्य आणि भक्तीची जोड पाहिजे. नुसत्या भक्तीनं कृतार्थता होत नाही. भक्तीला ज्ञानाचं अधिकरण पाहिजे. आणि नुसत्या वैराग्यानं जीवनाची कृतार्थता होत नाही. त्या वैराग्याचं पर्यवसान ज्ञानात आणि ज्ञानाचं पर्यवसान भक्तीत झालं पाहिजे. झाल्या घडे पाक, एका विण एक कामा नये. काय एका विण एक कामा नये? भक्ती, वैराग्य, ज्ञान एका विण एक कामा नये. कशा पद्धतीनं? उदक अग्नी धान्य या पद्धतीनं. एका माणसाला भूक लागली.
त्यांनी पाणी आणलं, त्यांनी धान्य आणलं, त्यांनी अग्नी पेटवला, चूल पेटवली. नुसती चूल पेटवून भूक भागेल का? नुसत्या पाण्यानं भूक भागेल का? नाही. बरं, त्याने आणलेलं धान्य त्याने पाण्यात घालून अग्नीवर ठेवून शिजवलंच नाही, नुसते कच्चे तांदूळ खाल्ले. अरे बैल आहे, बैल आहे, म्हैस आहे, ती काय नुसतंच आणलं, नुसतंच कच्चं खाते, त्याला काय ती काही शिजवून खाते? म्हशीला शिजवता येत नाही, आणि जिला शिजवता येत नाही तिलाच म्हैस म्हणतात. हे किती पिढा किती अवघड आहे की नाही? किती माणसांना आनंद होतो. पण मी खरं सांगू का, बैल नुसतंच खातो. कसा तुम्ही आता का सांगतो? ह्याचं कारण काय ते आहे? काय होतं, नुसतं अग्नी, नुसतं पाणी, नुसतं धान्य हे एका वेळेला एक कामाला येत. त्याचा जर आपल्याला रससेवन करायचं असेल, त्याच्यातून जर रसपरिपोष करून घ्यायचा असेल, तर उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक, स्वयंपाक होईल. पण कधी होईल? एका वेळेला एक कामाने. मुख्य मुद्दा आहे याला वेदांताच्या परिभाषेमध्ये साधनांचा समन्वय असं म्हणतात. याला म्हणतात साधनांचा समन्वय. भक्ती पाहिजे, पण ज्ञानाच्या अधिकरणावर पाहिजे. आता काढा ज्ञानेश्वरी, सांगतो प्रमाण सगळ्याची आपल्या. काढा ज्ञानेश्वरी. ज्ञानोबा राय म्हणतात माणसाची भक्ती आहे, पण त्या भक्तीला जर ज्ञानाचा आधार नसेल तर त्या भक्तीला घेऊन करता काय? माते नेणोनी भजन ते वायाची गा अज्ञान, म्हणून कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष व्हावे. ज्ञानोबारायांची भाषा. माते नेणोनी भजन ते वायाची गा अज्ञान. मला न जाणता केलेलं माझं भजन हे वाया गेलं असं समजा. म्हणजे भजनाच्या पूर्वी ज्ञान लागतं, ज्ञानाच्या अधिकरणावरचं भजन आम्हाला धन्य करतं. तसं ज्ञानाचं अधिकरण भक्तीला लागतं, तसं वैराग्य सुद्धा ज्ञानामध्ये परिवर्तित झालं पाहिजे ना. नुसतंच वैराग्य 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 करण्यामध्ये काही अर्थ नाही. माणसाला वैराग्य होत नाही असं नाही. काही वेळेला ज्या वेळेला माणसाला विषयाचा त्याग करावा वाटतो, त्यावेळेला आपल्या ठिकाणी वैराग्य निर्माण झालं आहे असं वाटण्याची शक्यता किंवा भ्रम असतो. तो एखाद्या वेळेला मला नको हो आता असं मनुष्य म्हणतो की नाही एखाद्या विषयाच्या बाबतीत. कधी म्हणतो? अरे जेवण झालंय, आकंठ जेवलाय आणि त्याला म्हणलं पानावर बसा, म्हणतो नाही हो अजिबात इच्छा नाही. म्हणजे काय विरक्त झाला काय? म्हणजे काय वैराग्य आलं काय? विषयाच्या भोगाच्या कंटाळाला तरी मनुष्य विरक्तीचा भ्रम निर्माण करू शकतो. विषयामध्ये स्वारस्य नसलं तरी विरक्तीचा भ्रम निर्माण होतो. विषय प्रतिकूल असला तरी विरक्तीचा भ्रम निर्माण होतो. मी किती प्रमाणे सांगू आपल्याला, हे वैराग्य याला उपयोगाचं नाही. हे वैराग्य मी अनेक वेळेला आपल्याला सांगितलंय ना की कारण परत्वे निर्माण झालेलं जे वैराग्य असतं ना, ते वैराग्य कारण संपलं की निघून जात असतं. एक वाक्य बोलू का? बघा पटलं तर. निष्कारण वैराग्य निर्माण झालं तर संत म्हणा विठ्ठला. दारिद्र्य होतं. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या ब्रह्म महापुरुषांनी पाठवलेलं धन होतं आणि तुकोबारायांनी त्यांना सांगितलं नको आम्हाला हे वैराग्य. हे वैराग्य निष्कारण निर्माण झालं, विवेकातून निर्माण झालेलं वैराग्य. या वैराग्याला वैराग्य म्हणतात. कारण परत वैराग्य निर्माण झालं, कारण संपलं की संपलं. स्मशान वैराग्य, मैथुन वैराग्य अशी वैराग्याची नावं आहेत. मी अनेक वेळेला सांगतो. माणूस स्मशानात गेला की कोण वैराग्य हो, कुणाला वैराग्य? तिथलं वातावरणच तसं असतं. प्रेत तिरडीला बांधलेलं, त्याच्या अंगावरचे हार, नातेवाईक रडतात, ते सगळा धूर तिथं झालेला, आजूबाजूला लोक चर्चा करत असतात, रडारड चालू असते, तिथं ती चिता रचली जाते. हे काही फार उल्हासदायक वातावरण आहे काय? वा वा काय दृश्य, असं कोणी म्हणतं काय तिथं? अरे काय वाईट झालं, काय वाईट झालं. सगळे उदास होतात. औदासिन्यातून वैराग्याकडे मनुष्य जातो. आणि मग आपणही तिथं बघतो की अरे काल आपण एकत्र होतो दिवसभर, संध्याकाळी एकत्रित चहा घेतला आणि ते घरी गेले आणि रात्रीतून असं झालं, आज इथं यावं लागलं. काय खरं माणसाचं जीवन आहे हो. आळवावरचं पाणी असल्यासारखं, पाण्यावरचा बुडबुडा असल्यासारखं त्या वेळेला वाटतं की नाही आपल्या? मग ते त्याला ते तोडतात
उचलतात तिथून तिथून ते चितेवर झोपवतात, ती रडारड असते, ते सगळं असतं, श्रद्धांजलीची भाषणं असतात. आपल्याही मनामध्ये नाही नाही ते विचार येत राहतात. काय खरंय माणसाचं जीवन, काल आम्ही एकत्रित होतो, आज त्याला इथे यावं लागलं, कदाचित उद्या मला इथे यावं लागणार. माणसाच्या जीवनाचं काय खरंय हो? क्षणभंगुर नाही भरवसा. काय माणसाच्या जीवनाचं खरंय? कदाचित आज तो गेला, उद्या माझा नंबर नसेल कशावरून. माणसाच्या जीवनाचं काही खरं नाही बाबा. अत्यंत अस्थिर जीवन, या जीवनाचं खरं नाही. मग काही नाही, आपण मरायच्या आत आपण आपलं कल्याण करून घेतलं पाहिजे. माणसाला वाटतं की नाही तिथं स्मशानामध्ये ते सगळं चालू असतात, त्या सगळ्या क्रिया प्रक्रिया, आणि तिथं माणसाला वाटतं काही खरं नाही माणसाचं जीवनाचं. माणूस आपण मरायच्या आत आता आपलं कल्याण साधून घेतलं पाहिजे. आणि त्या वेळेला तो स्मशानामध्ये ठरवतो आता इथून घरी गेलं की ज्ञानेश्वरी गाथा, बस दुसरं काही करायचं नाही, एवढंच करायचं. संकल्पच इतक्या पवित्र जागेवर चालू आहे आणि संकल्पाला साक्षी असलेला अग्नी इतका पवित्र आहे की त्या पवित्र अग्नी समोर पवित्र जागेवर आम्हाला वाटतं आता ज्ञानेश्वरी दुसरं काही करायचं नाही. खरं नाही बाबा माणसाचं जीवन, काही खरं नाही. मग मनुष्य घरी येतो. असेच थंडीचे दिवस असतात. बायको गरम पाणी करून आंघोळीला देते. आंघोळ झाली की बायको म्हणते जेवण व्हायला वेळ आहे, कपभर चहा घ्या, शांत बसा, तुमचा जवळचा मित्र गेलाय. म्हणून बायको त्याला गरम गरम चहा, कपभर चहा करून देते. आणि त्या कपभर चहामध्ये ज्ञानेश्वरी गाथा शेवटपर्यंत हातालाच लागत नाही. चहा संपून जातो पण ज्ञानेश्वरी सापडत नाही, गाथा सापडत नाही. कुठलं वैराग्य, कुठलं वैराग्य? जे वैराग्य निर्माण विशेष कारणाने होतं आणि कारणाच्या निवृत्तीमध्ये निवृत्त होतं, त्या वैराग्याला वैराग्य किंवा त्याग म्हणणं शक्य नाही. त्या वैराग्याला कुठेतरी ज्ञानामध्ये समर्पित होता आलं पाहिजे. ते वैराग्य कुठे ना कुठेतरी विषयाच्या पंचदशी काळात आहे. कितपत सांगू मी आपल्याला सगळं. दोष दृष्टी जिहासाच पुनर्भोगेश्व दीनता, असाधारण हेत्वाद्या वैराग्यस्य त्रयोप्यमी. पंचदशी मध्ये आलेला विचार. वैराग्याचा हेतू काय, वैराग्याचं स्वरूप काय, वैराग्याचं कार्य काय, हे तिने सांगितलं. वैराग्य कशामुळे निर्माण होतं? दोषदृष्टी. विषयामध्ये दोषदृष्टी निर्माण झाली की वैराग्य निर्माण होतं. वैराग्याचं स्वरूप काय? जिहासाच, जिहासा त्याग. वैराग्य तो त्याग. वैराग्याचं स्वरूप काय? जिहासा. आणि वैराग्याचं कार्य काय? पुनर्भोगेश्व दीनता. पुन्हा भोगाच्या बाबतीत दीन होऊ देत नाही वैराग्य माणसाला. हे वैराग्य खरं वैराग्य मानलं पाहिजे. जे वैराग्य ज्ञानाला सहाय्यक होतं, ज्ञानाला ज्ञानाच्या समन्वयात राहत. म्हणून ज्ञानोबाराय बोलतात, भाषा बघा ज्ञानोबारायांची. वीतरागी ते सारिखा, जो जोडोनी ठेविला सखा, तो अघवियाची भूमिका सभेची चाले. भक्ती करता वैराग्य नको? अरे भक्तीची तो जाती अशी ऐशी सर्वस्वासी मुकावे. तुकोबारा बोलतात भक्तीची जाती अशी आहे, सर्वस्वाचा त्याग केल्याशिवाय भक्ती निर्माण होत नाही. जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये याचा त्याचा 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 लोभ आहे, ममत्व आहे, तोपर्यंत भक्तीच्या भूमिका सिद्ध होणार नाहीत. सगळं सोडावं लागतं तर भक्ती सिद्ध होते. मग इथं वैराग्य नको भक्ती करता, ज्ञाना करता वैराग्य. अरे विरक्ती वाचोनी कही ज्ञानाशी तगण्याची नाही. ज्ञानोबाराय बोलतात ज्ञानाला वैराग्याशिवाय जगताच येत नाही. ज्ञानात वैराग्य पाहिजे. कर्मात वैराग्य नको का? कर्म फलाची आसक्ती असेल तर कर्मबंधन निवृत्त, कर्मबंधन प्राप्त होतं. म्हणून कर्म फलाची आसक्ती सोडून द्या. हे कर्मातलं वैराग्य नाही का? तुम्ही योगशास्त्रामध्ये चला, योगशास्त्रात अभ्यास वैराग्याभ्यांत निरोध रहा हे सूत्र वैराग्याचं आलं ना योगसूत्रामध्ये. म्हणजे अभ्यास आणि वैराग्यानेच आपल्याला मनाचा संयोग साधता येऊ शकतो. हे सांगणं, हे योगा करता वैराग्य लागतं. कशा करता वैराग्य लागत नाही सांगा ना. वैराग्य सगळीकडे लागतं. नको म्हणता आलं पाहिजे. मग प्रपंच असो नाहीतर परमार्थ असो. सुखी जीवनाचं रहस्य सुखी जीवनाचं रहस्य एका वाक्यात सांगायचं असेल तर नको म्हणायची सवय लावून घ्या, जीवन सुखी होईल. पाहिजे का? नको. काय करायचंय? म्हणता आलं पाहिजे. आणि हे म्हणता येतं, फक्त जिभेला सवय लावावी लागते. नको. काय करायचंय? कानावर बसा नाहीतर पाकिट घ्या. नको म्हणता आलं पाहिजे. हे खरं. विठ्ठला
उदाहरण सांगू मी तुला. म्हणजे ज्ञानाला वैराग्य लागतं, ज्ञानाला भक्तीची जोड लागते. ज्ञान झालं ती भक्तीमध्ये गेलं नाही तर ते ज्ञानही काही कामाचं नाही, ते फक्त स्वार्थी होतं. ज्ञान मला एकट्याला मुक्त करेल, पण भक्तीची जोड मिळाली की जगाला मुक्त करण्याची भूमिका तो घेत असतो. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात ज्ञानानंतरच भक्तीचा विचार आपण करा. 15वा अध्याय ज्ञानोबरायांनी भक्ती आणि ज्ञानाच्या 3 भूमिका ज्ञानेश्वरीमध्ये मांडल्या. अनेक वेळेला सांगितलं, ज्ञानपूर्व अवस्थेतली भक्ती, ज्ञानस्वरूप भक्ती आणि ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती, तिन्हीची प्रमाण ज्ञानेश्वरी. 9वा अध्याय काढा ज्ञानपूर्व भक्ती. आहा कटकटा येऊ कटे मृत्यू लोकीचे उपराटे, येथ अर्जुना जरी अवचटे जन्मलासी तू, तरी झडझडोनी वहिला निघ, ये भक्तीची ये वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. माझे अव्यंग निजधाम ज्या भक्तीच्या मार्गे तू पावसी ती भक्ती ज्ञानाच्या पूर्वी आहे. एक ज्ञान स्वरूप आहे. 18वे अध्याय भक्त्या माम विजानाति यावान्यश्चास्मि तत्वतः ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. या ज्ञान भक्ती सहज भक्त एकवटला मज, तो मीच हे केवळ तुझ श्रुतही आहे. उभवनिया भुजा ज्ञानिया आत्मा माझा, हे बोलिलो कपिध्वजा. 7माध्यायी ज्ञान भक्ती 1 आणि ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्ती 15व्या अध्यायामध्ये. एरवी तरी माझी या भजना उचित तोची अर्जुना, गगन जैसे अलिंगना गगनाची. 15.5 या मिसळावे ते 15.5ची होवावे, तैसे मी होवोनी संभवे भक्ती माझी. मी होवोनी माझी भक्ती संभवे, ज्ञानानंतरची भक्ती. म्हणजे भक्ती ज्ञानाचा संबंध यावा लागतो, भक्ती वैराग्याचा, ज्ञान वैराग्याचा. भक्ती ज्ञान वैराग्य एकावीण एक कामा नये हा नियम आपल्याला पाळावा लागेल. या तिन्ही साधनांचा समन्वय करा, समन्वय करा. मी मागे इथल्या भागवतामध्ये बोललो होतो, समन्वय आणि समुच्चय असे 2 विचार आहेत वेदांतामध्ये. समुच्चय वेगळा असतो, साधनांचा समुच्चय वेगळा आणि साधनांचा समन्वय वेगळा. साधनांचं वेगळेपण अबाधित ठेवून दोन्ही साधनं एकमेकांना मदत करणं याला समुच्चय म्हणतात. आणि साधनं वेगळी राहून सुद्धा साधनांमध्ये साध्य साधन भाव निर्माण होणं याला समन्वय म्हणतात. बोलत बसायचंय. रेल्वेचे 2 रूळ म्हणजे समुच्चय असतो. एका रुळावर रेल्वे चालते का? चालत नाही. दोन्ही रूळ लागतात की नाही? लागतात. मग हे 2 रूळ पुढे कधी एकमेकांना भेटतात? भेटू द्या की, भेटू द्या, काय होईल? चालत नाही असं. 2 रूळ वेगवेगळेच आहेत, वेगवेगळेच राहणार आहेत, पण दोन्हीची गरज आहे, याला समुच्चय म्हणतात. आणि समन्वयाकरता उदाहरण द्यायचं झालं तर जिन्याचं उदाहरण देतो. एका पायरीवरून दुसऱ्या पायरीवरून तिसऱ्या पायरीवर जेव्हा आपण जातो तेव्हा दुसऱ्यावरूनच तिसऱ्यावर जावं लागतं. या दोन्ही पायऱ्या महत्वाच्या आहेत, पण दुसरी पायरी तिसऱ्याचं साधन होते आणि तिसरी पायरी दुसऱ्याचं साध्य होते. असा साध्य साधन भाव या पायऱ्यांमध्ये निर्माण होतो, याला समन्वय म्हणतात. कर्माचा, ज्ञानाचा, भक्तीचा, वैराग्याचा समन्वय करावा लागतो. म्हणून तुकोबाराय बोलतात एकावीण एक कामा नये. एकावीण एक ते कामा येत नाहीत. 17वा अध्याय. आता याला प्रमाण देतो. 17वा अध्याय काढा. ज्ञानोबाराय चिंतन करतात. लहान मूल आहे, भूक लागलेली आहे, अन्न जवळच आहे, पण जेवून येणता बाळक लंघन चिकी. आणि ज्ञानोबारायांनी उदाहरण देताना अजून एक उदाहरण दिलंय. स्नेह सूत्र वैश्वानरा झाली आहे संसारा, हातवटी नेणती वीरा प्रकाश नव्हे. उदाहरण दिलं. स्नेह म्हणजे तेल, सूत्र म्हणजे वात, वन्ही म्हणजे अग्नी. एका माणसाला पणती पेटवायची होती, तर त्याने एक पणती घेतली, वात घेतली, तेल घेतलं, काड्याची पेटी घेतली आणि केलं असं की तेल जमिनीवर ओतलं, त्याच्यावर पणती पालथी घातली, वात त्याच्या खाली लपवली आणि वरून काडी पेटवायला लागला. आता प्रकाश पडेल का? बरं, या 4 गोष्टी लागतातच की नाही? लागतात. मिळाल्या होत्या की नाही? मिळाल्या होत्या. पण जर त्यांचा क्रम कसा लावायचा हे कळलं नाही तर जसा प्रकाश पडत नाही तसं भक्ती, ज्ञान, वैराग्य आहे की नाही? आहे. पण जोपर्यंत एकावीण एक आपण त्याचा समन्वय लावत नाही तोपर्यंत ब्रह्मतनु होत नाही. या 2 नियमांचा
नियमांचा अवलंब आपल्याला करावा लागतो. भक्ती ज्ञान वैराग्याची व्याख्या कळाली, त्याच्यातून ब्रह्मतत्व प्राप्त करून घ्यायचंय. पण त्याच्याकरता एक नियम तुम्ही पाळा, एका वेळेला एक कामा नये असं होत असल्यामुळे यांच्यामध्ये समन्वय करा. आणि दुसरा महत्वाचा नियम तुम्ही पाळा. तुकोबाराय म्हणतात की देहाच्या संबंधानं औदासीन्य ठेवा, या देहाच्या बद्दलची देहबुद्धी निवृत्त करा. असं जर तुम्ही केलं तर आपल्याला या साधनांचा उपयोग होईल. हा जो दुसरा नियम तुकोबाराय सांगतात त्याचा थोडासा विचार सांगून सेवा संपवतो. विठोबा बाजूला काढला पाहिजे. अशी कितीतरी प्रमाण आपल्याला पाहता येतात. हे जसं 15व्या अध्यायाच्या सुरुवातीला आलं तसं 15व्या अध्यायाच्या मध्ये चला. ज्ञानोबारांनी तिथेही आपल्याला सांगितलं आपल्याला परमात्मा स्वरूपाला प्राप्त व्हायचंय ना, मग काय केलं जातं याचा विचार सांगताना ज्ञानोबाराय सांगतात. भवस्वर्गा उबगले मुमुक्षु योग ज्ञाना वळगले, ते नयोया निघाले पैजा येथ, संसाराच्या पायापुढा वळती वितराग होडा, ओलांडोनी ब्रह्मपदाचा कर्मकडा घालती मागा, तेथ अहंत आदी भावा आपुलिया, झाडा करून आगविया, पत्र घेती जया ज्ञानिया मूळ घरासी. ज्ञानोबाराय चिंतन करतात अहंतेचा पूर्ण त्याग केल्याशिवाय ज्ञानाचं पत्र आपल्याला हाताला लागत नाही. याचा अर्थ ज्ञान होण्याकरता अहंतेचा त्याग केला पाहिजे. आणि त्या अहंतेमध्ये सगळ्यात महत्वाची अहंता जर कोणी असेल तर ती देहाबद्दलची अहंता आहे. ती पहिल्यांदा सोडली पाहिजे. देह नो हे मी हे सरलं पाहिजे. मी देह आहे, मी देह आहे, हा देहाबद्दलचा जो आत्मत्व भाव आहे याला वेदांतामध्ये कार्याध्यास आणि कारणाध्यास या दोन्ही वर्गामध्ये बसवले. हा कारणाध्यासही आहे, कारण या देह अहंतेपासूनच नंतर ममत्व निर्माण होतं म्हणून याला कारणाध्यासही म्हटलंय. आणि हा अज्ञानाचा परिणाम असल्यामुळे याला कार्याध्यासही म्हटलंय. असो तो विषय स्वतंत्र आहे. आता रात्रीच्या वेळेला हे अध्यास सांगून काय तुम्हाला पहाटेच डोळा उघडायचा असं नको, म्हणून थोडस पुढे जातो. अहंतेचा देह अहंतेचा त्याग करा. त्याच्याशिवाय ज्ञानही नाही, त्याच्याशिवाय भक्ती नाही आणि त्याच्याशिवाय वैराग्यही नाही. मीपणा आला वैराग्य राहत नाही, मीपणा आला भक्ती राहत नाही, मीपणा आला ज्ञान राहत नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलं की याचा पहिल्यांदा त्याग केला पाहिजे. मग देहाच्या निरसने पाविजे या ठाया. मग देहाचं निरसन करा म्हणजे काय आत्महत्या करा का? नाही, देहाचं निरसन करा म्हणजे काय करा? माझी ऐसी काया जव नव्हे हे माना, हे देहाचे निरसन आहे. देहाचं निरसन करा म्हणजे काय? देह संपवून टाका नाही. काया माझी नाही, मग ही कुणाची आहे? ही महाभूताची माना, देवाने दिलेली माना, हे माझ्या कर्माचं फळ माना. जे काही तुम्हाला मानायचंय ते माना, पण या देहाबद्दलची अहंता निवृत्त झाली पाहिजे. का निवृत्त झाली पाहिजे? शेवटचा विचार सांगतो, एक दृष्टांत सांगतो, सेवा माझी संपवतो. अगदी सरळ साधं, जाताना जरा हसत जा घरी. ऐका, अहंता निवृत्त झाली पाहिजे हा नियम तुकाराम महाराजांनी का सांगितला? त्याचं कारण असं आहे की अहंता अंतःकरणामध्ये राहिली. परमार्थ करतानाच सांगतो, अहंता जर अंतःकरणामध्ये राहिली तर त्या अहंतेला न सांगता न विचारता ममता अंतःकरणात प्रवेश करते. आणि अहंता ममता हे जोडीने आले की त्याच्या बरोबरीने वासना आपोआप आत येते. एक अहंता येणं म्हणजे ममता आणि वासनेला विना आमंत्रणाचं बोलावणं. ऐका, इंजिन आल्यावर डब्याला बोलवावं लागतं काय मागच्या रेल्वेच्या? नाही. इंजिन आलं की जसे डबे आपोआप मागे येतात तसं अहंता आली की बाकी सगळे विकार एकाला लागून एक मागे येतात. या सगळ्याच्या मुळाशी म्हणून ज्ञानोबारांनी पहिलं आडवा वया आले दोष वैरीचे दोपटीले तया माझी पहिले, हे पहिलं जर काही सांगितलं असेल तर तो अहंकार आहे.
देहाचा अहंकार आला, देह अहंता आली की ममता आली, ममता आली की वासना आली, वासना आली की वाटोळं आलं. आता ह्याचा विस्तार मी काय करू? जीवाला वेगळं काही करावं लागत नाही. अहंता ममता वासना त्याच्या चित्तामध्ये घर करून राहिल्या ना की जीव काही न करेल तरी अधःपतनाला जाईल. त्याला काही करायचं कारण नाही, फक्त अहंता राहिली पाहिजे, फक्त ममता राहिली पाहिजे, वासना राहिली पाहिजे. आता या तिन्हीची काय वेगवेगळे व्याख्या सांगून मला त्यांचं विश्लेषण करायला आता वेळ नाही, वेळ संपून गेली माझी. मी आपल्याला एवढ्या करता हे सांगतो, अहंता आली की ममता येते, ममता आली की वासना जर येत असेल तर मूळ अहंतेलाच येऊ देऊ नका. हा नियम जर पाळला तर मग भक्ती ते नमन हे सिद्धीला जातं, तर वैराग्य तो त्याग म्हणता येतं, तर ज्ञान ब्रह्मीभोग होऊ शकतं. आणि हे सगळं जर झालं, अहंतेच्या त्यागातून ही 3 साधनं झाली तर ब्रह्मतनु आपल्याला प्राप्त होऊ शकते. म्हणजे असा अधिकार प्राप्त होतो की देवाला आपल्या रूपात प्रकटावं वाटतं, याला ब्रह्मतनुत्व असं म्हणता येतं. आणि या दृष्टीने जर विचार केला तर मूळ अहंतेला पहिल्यांदा तुकोबाराय प्रतिरोध करतात आणि हा नियम म्हणून आपल्याला सांगतात. कारण अहंते बरोबर ममता, ममते बरोबर वासना आली की निष्क्रिय जीवाला सुद्धा जर अधःपतनाला नेते, तर जो सक्रिय झालेला आहे तो अधःपतनाला जाईल. याच्यात नवल वाटायचं काय कारण आहे? काय कारण आहे? निष्क्रिय जीव सुद्धा अधःपतनाला जातो. उदाहरण सांगतो, सेवा संपवतो. सगळ्यात कदाचित मागे बोललोही असेल उदाहरण. काय झालं? 4 मित्र होते. या 4 मित्रांनी एके दिवशी एकत्रित येऊन असा विचार केला की आपण काहीतरी व्यापार सुरू करू, काहीतरी उद्योगधंदा सुरू केला पाहिजे. मग काय करावं? उद्योगधंदा काय करावा? गावामध्ये जरा बाजारपेठेमध्ये चक्कर मारली, काय कशाला भाव आहे काय नाही जरा बघितलं. लक्षात आलं सोयाबीन तर गेलं, आता काही फारसा भाव नाही, हाताला काही लागलं नाही फारसं. काय करावं? मग फिरता फिरता त्यांच्या लक्षात आलं कापसाला जरा बरा भाव, कापसाला जरा भाव बरा, कापसाचा उद्योग करू, कापसाचा व्यापार करायचं ठरलं. चौघांनी काही पैसे त्याच्यामध्ये घातले, समान पैसे घातले, उद्योग उभा केला, जागा बिगा घेतली, थोडा उद्योग उभा केला, कापसाच्या गाठी तयार करायचा कारखाना उभा केला. कापसाच्या गाठी तयार व्हायला लागल्या, चांगला त्यांना यश मिळालं, चांगला कापूस यायला लागला, फायदा चांगला व्हायला लागला, सगळं यश चांगलं मिळालं. मग त्याने एक मोठं गोदाम बांधलं, तिथं कापसाच्या तयार केलेल्या गाठी टाकायला लागले. देशोदेशी विदेशामध्ये त्यांच्या गाठी जायला लागल्या, पुष्कळ प्रसिद्धी मिळाली, पुष्कळ पैसा मिळाला, अनुकूलता सगळी प्राप्त झाली. आणि त्या कापसाच्या गाठी ज्या गोदामामध्ये ठेवलेल्या होत्या तिथे एके दिवशी उंदीर झाली. कापसाला कुरतडायला उंदीर, गाठी येत म्हणल्यानंतर उंदीर, माणूस आहे तिथं उंदीर आहे हो. आता काय करतात त्याला, ते उंदीर झाले. आता ते उंदीर झाल्यावर आता ते उंदीर त्या गाठी कुरतडायला लागले, त्याच्याने भाव कमी यायला लागला. काय करावं काय करावं असा प्रश्न पडला. मग हे चौघांची बैठक झाली. आता हे उंदीर झाले, काय करावं, याला उपाय काय? मग चौघांनी मिळून निर्णय घेतला की उंदरावर काय उपाय असतो? मांजर. एक मांजर पाळ, मांजर पाळायची ठरली. आता मांजर पाळायची ठरल्यानंतर चौघांनी विचार केला या मांजरीचा खर्च लागेल ना काहीतरी पाळायचं म्हणल्यावर, मग काय खर्च? चौघांनी ठरवलं एवढा काय विचार करायचंय, आपण 4 जण आहोत, मांजरीला पाय किती? 4. मग एक एक पाय एकेकाच्या वाट्याला घेऊ, 4 विभागून घेऊ समान याच्यामध्ये 4 वाट्याला. मग हा पाय तुझा, हा पाय तुझा, हा पाय याचा, हा पाय माझा, 4 पायाची विभागणी झाली. मांजर आणलं, ते तिथं रमलं, उंदीर खायला लागलं. किती खाईल खाऊन खाऊन. बरं मांजर तिथे म्हणल्यावर उंदीर घाबरायला लागले, तिथे यायला लागले. उंदीर कमी झाले, आता त्या मांजराला उपासमार व्हायला लागली. मग आता कुठं जावं? ते तिथं कामगारांचे काही घर होते, त्या घरामध्ये जायचं, कुठं टोपलीत तोंड घाल, कुठं काही कर, कुठं काही कर, असं त्याचं सुरू झालं. एके दिवशी ते मांजर त्या कामगारांच्या घरात गेलं, चुलीवर दूध ठेवलं होतं, त्या दुधामध्ये तोंड घालायला म्हणून मांजर पुढं गेलं. ते काय झालं, ते एके दिवशी त्या गोदामामध्ये ते उंदीर पकडता पकडता ते मांजर पडलं आणि पडल्यानं त्याचा एक पाय दुखावला. पाय दुखावल्यानंतर आता त्याची मलमपट्टी करणार. मग कोणी करायची? कोणाच्या वाट्याचा पाय? म्हणे ह्याच्या पाय. मग ह्याने मलमपट्टी केली. तो
म्हणाला आज मला फार कमी वेळ, मला वेळच नाही, गावाला जायचंय, महत्वाची काम आहेत, मी आज काही मलमपट्टी करत नाही. त्याने तात्पुरती एक चिंधी तिथं औषध काहीतरी लावून गुंडाळली. तो म्हणला मी उद्या आलो की या मांजराला डॉक्टरकडे घेऊन जातो, आज मात्र मला फुरसत नाही. म्हणून त्याने ते चिंधी त्याला गुंडाळली, ते गेलं. ते मांजर त्या लंगडायला लागले त्या पायानं. लंगडत त्या कामगाराच्या तिथं घरात गेलं. तिथं चुलीवर दूध ठेवलं होतं. त्या दूध प्यायला म्हणून पुढे गेलं. ते पायाला बांधलेली चिंधी त्या चुलीतल्या विस्तवाला चिकटली. पायाला जी चिंधी बांधली होती त्याने, ते विस्तवाला लागली. ती चिंधी पेटली. पेटल्याबरोबर ते मांजर जे घाबरलं ते सरळ गोदामामध्ये गेलं. कापसाच्या ती पेटलेली चिंधी घेऊन ते मांजर गेलं गोदामात. आता पुढं काय झालं याला कीर्तन करू का? ते गोदाम सगळं पेटलं, जळून खाक झालं, सगळं धंद्याचं नुकसान. आता हे तिघे रागावले. याला म्हणलं होतं ते नीट पायावर उपचार कर म्हणून, हा चिंधी बांधून गेला, ती पेटल्यामुळे सगळा गोंधळ झाला. या तिघांनी त्याला पकडलं आणि सांगितलं एवढं नुकसान झालंय, तू आमच्या तिघांचं नुकसान भरून दे. तो म्हणाला मी कुठून भरून देऊ, मी काय मुद्दाम चिंधी बांधून त्याला म्हणलं का तू पेटवून घेऊन गोदामामध्ये जा म्हणून. झाला अपघात झाला सगळ्यांच्याच दृष्टीने, माझं नुकसान झालं नाही काय, तुमच्याच तिघांचं झालं, माझंही झालं. मग आता एवढं कुठं नुकसान, आता मी काय भरून देऊ शकत नाही. माझ्याकडे काय आता होता तेवढा पैसा मी धंद्यात घातला, आता मला तुम्हाला द्यायला पैसे नाही, मी काही करू शकत नाही. ते म्हणले असं कसं, तुझ्यामुळे आमच्या तिघांचं नुकसान झालं, आम्हाला भरून दिलं पाहिजे. या तिघांनी एक केस केली कोर्टामध्ये. कोर्टामध्ये केस केली. केस केल्यानंतर आता ते न्यायाधीश त्यांनी बघितलं ते सगळं, याच्या त्याचा पाय अमुक आहे तमुक आहे. ते म्हणाले पण याचा विचार केला पाहिजे. ते त्या दोघांचंही मत ऐकून घेतल्याशिवाय मी निर्णय देत नाही. मग दोघांनाही समोरासमोर बोलवलं. काय झालं म्हणे असं झालं, आम्ही धंदा सुरू केला, असं झालं, मांजर पाळलं, 4 पाय चौघांनी वाट्याला आम्ही वाटून घेतले. याच्या वाट्याला आलेल्या पायाला दुखापत झाली. न्यायाधीशाने विचारलं बरोबर आहे? तो म्हणाला हा बरोबर आहे. म्हणे या पायाला यांनी चिंधी बांधली बरोबर? हो म्हणे मी चिंधी बांधली. ती चिंधी पेटली बरोबर? हो पेटली. ती पेटलेली चिंधी घेऊन मांजर गोदामामध्ये गेलं, त्यामुळे सगळं नुकसान झालं बरोबर? यांनी सांगितलं हे खरं आहे, हे बरोबर आहे, पण ती चिंधी पेटावी या उद्देशानं मी बांधलेली नसल्यामुळे माझा दोष नाही याच्यामध्ये. कोणी हेच केलं असतं, मला गडबड होती, मला पुढची काही कामं होती, त्यामुळे मला गावाला जाणं होतं म्हणून मी चिंधी गुंडाळली होती. याच्यात एवढं काय कोणी हेतुपुरस्सर थोडंच असं करतं आणि माझ्याकडे आता यांना द्यायला पैसे नाही, मी यांना देऊ शकत नाही. हे तिघे म्हणाले याच्या वाट्याच्या पायामुळे गोंधळ झालेला आहे, त्यामुळे यांनी पैसे द्यावे. हे सगळं झाल्यानंतर न्यायाधीशांनी त्याचा बारीक अभ्यास केला आणि त्याच्या लक्षात आलं त्यांच्या की या एका माणसावर हा बोजा टाकून उपयोगाचं नाही. याची खरंच काही चूक नाही. झाला तो अपघात होता, यांचं प्रारब्ध प्रतिकूल होतं, काही म्हणा, पण झालं ते नुकसान चौघांचंही झालं. याच्याजवळ आता देण्याकरता पैसे नाहीत, यांनी कुठून पैसे द्यावे? पण याच्या एकावर आरोप केले जातात आणि हे आरोप वरपांगी खरे वाटायला लागतात. मग आता काय करावं? न्यायाधीशांनी पुन्हा दुसऱ्या दिवशी त्यांना बोलवलं आणि त्यांना विचारलं मी सांगतो तो क्रम बरोबर आहे का मला सांगा. म्हणे सांगा, विचारा. म्हणे तुम्ही चौघे एकत्रित आला बरोबर? चौघांनी मिळून कापसाचा उद्योग सुरू केला बरोबर? चौघांनी समान पैसे टाकले बरोबर? होती नव्हती ती मिळकत या धंद्यात गुंतवली बरोबर? चौघांनी उद्योग सुरू केल्यानंतर गाठी कुरतडायला उंदीर आले म्हणून तुम्ही मांजर पाळली बरोबर? त्या मांजरीच्या खर्चाकरता तुम्ही मांजरीचे 4 पाय वाटून घेतले बरोबर? ती मांजर उंदीर पकडताना पडून दुखावली बरोबर? याच्या वाट्याच्या आलेल्या पायाला दुखापत झाली बरोबर? याच्या वाट्याला जी आलेल्या पायाला जी दुखापत झाली त्याला यांनी चिंधी गुंडाळली म्हणे बरोबर? ती चिंधी ते मांजर त्या घरात गेल्यामुळे पेटली बरोबर? ती पेटलेली चिंधी घेऊन मांजर गोदामात गेलं बरोबर? त्यामुळे नुकसान झालं बरोबर आहे. मग हा दोषी, मग याचा दोष आहे हे मान्य करावं लागेल. पण न्यायाधीशांनी निर्णय फार चांगला दिला. न्यायाधीश म्हणाले तुमचं म्हणणं बरोबर आहे, हा दोषी वाटेल, पण आता मला सांगा की याच्या वाट्याला आलेला जो पाय होता तो दुखावला होता, त्याला यांनी चिंधी गुंडाळली, ती चिंधी पेटली. आता ज्या पायाला दुखापत झाली होती, ज्या पायाला चिंधी गुंडाळली होती, त्या पायानं मांजरीला चालता येत होतं का? म्हणे नाही. मग त्या पायाची चिंधी पेटली ना? पेटली. मग पेटलेली चिंधी घेऊन तो पाय जर चालू शकत नव्हता तर पेटलेली चिंधी घेऊन गोदामापर्यंत कोण गेलं? गोदामापर्यंत त्या पायाने तर मांजरीला चालताच येत नव्हतं. मग मांजर गोदामापर्यंत कोणत्या पायाने गेली?
उरलेल्या 3 पायानं. मग अग्नी गोदामापर्यंत नेण्याचं काम कुणी केलं? कुणी केलं? या तिघांनी केलं. म्हणून दोष याचा नाही, तुम्हीच याचं नुकसान केलं. माझा दृष्टांत संपला. याच्यातून काय सांगायचंय आपल्याला की हा दुखावलेला पाय म्हणजे जीव आहे हो, आणि हे 3 पाय म्हणजे अहंता, ममता आणि वासना आहेत. या दुर्बल असलेल्या जीवाला सुद्धा अधःपतनाला नेण्याचं काम हे 3 पाय करतात. म्हणून या 3 पायाला तुकोबाराय म्हणतात आधी बाजूला ठेवलं पाहिजे. ते ठेवण्याकरता सगळ्यात महत्वाचं काय आहे तर अहंता बाजूला ठेवली पाहिजे. म्हणून तुकोबाराय म्हणतात की देहाच्या संबंधाने, देहाच्या निरसने पाविजे या ठाया. या ठाया देहाच्या निरसने पाविजे. कोणत्या ठाया? ब्रह्मतनू या ठाया देहाच्या निरसने पाविजे. पण देहाचं निरसन करायचं म्हणजे काय करायचं? माझी ऐसी काया जवळ नव्हे, हे तुकोबाराय आपल्याला सांगतात. काया माझी नाही असा देहाचा अहंकार आपण बाजूला ठेवला पाहिजे. अहंकाराचा त्याग आणि साधनांचा समन्वय ही 2 साधनं, या 2 नियमात राहून जर आपण तुकोबाराय म्हणतात त्या पद्धतीनं भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मीभोग या 3 साधनांचा अवलंब केला तर तुकोबाराय मला चाचणी कळते म्हणून सांगतात की हे ब्रह्मतनू आपल्याला प्राप्त होईल. आणि ब्रह्मतनू प्राप्त होणं म्हणजे आपलं शरीर ब्रह्म होणं नाही. शरीराला ब्रह्मरूपता येते, येत नाही असं नाही. कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. ब्रह्मतनुत्व आहे, आपल्याला अनेक प्रमाणाने ते सिद्ध करता येतं. पण तनूचं ब्रह्मत्व, शरीराचं ब्रह्मरूपत्व जर आपल्याला बघायचं असेल तर ते खरंय. कोणतं? परमात्मा ज्ञानोबारायांच्या रूपानं आले, मग ज्ञानोबारायांची तनू ब्रह्म आहे. कारण 700 वर्ष झाली त्या तनूला धक्का लागला नाही. परमात्मा तुकोबारायांच्या रूपानं अवताराला आले, चोखोबारायांच्या रूपानं अवताराला आले. म्हणून हाडामधूनही विठ्ठल विठ्ठल शब्द बाहेर पडला, हे ब्रह्मतनुत्व. तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले, हे ब्रह्मतनुत्व आहे. म्हणजे परमात्म्याला आपल्या रूपानं प्रकट व्हावं, वाटावं, इतके प्रिय भक्त आपण भगवंताचे होऊ शकतो. आणि हे होण्याकरता आपण ज्ञान, भक्ती आणि वैराग्य या 3 साधनांचा अवलंब केला पाहिजे. आणि या 3 साधनांचा अवलंब करताना या 3 साधनांचा समन्वय आणि देहाच्या अहंतेचा त्याग केला पाहिजे. या 2 नियमामध्ये आपण राहू तर आपल्याला ब्रह्मतनुत्व प्राप्त होईल. ही तुकोबारायांची प्रस्तुत अभंगातली भाषा जर आपण विचारात घेतली तर आपल्याला या सगळ्याचा खुलासा करता येतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात भक्तीले नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मीभोग ब्रह्मतनु. अशी ब्रह्मतनु प्राप्त व्हायची असेल तर तुकोबारायांच्या शब्दाच्या अनुषंगानं जीवन जगण्याची सवय लावून घेतली पाहिजे. ज्ञानोबारायांच्या शब्दाच्या मागे जाण्याची सवय आपण लावून घेतली पाहिजे. न घालावी धाव मनाची ओढी, वचनी आवडी संतांची. हे तुकोबाराय बोलतात. उचित जाणावे मुख्य धर्म आधी, चित्त शुद्ध बुद्धी ठाई स्थिर. न घालावी धाव मनाची ओढी, वचनी आवडी संतांची. संतांच्या वचनाची आवड अंतःकरणामध्ये बाळगून तुकोबाराय ज्या व्याख्या करतात त्याच व्याख्या परिपूर्ण मानाव्यात. आणि तुकोबाराय सांगतात त्या नियमामध्ये राहण्याचा प्रयत्न आपण करावा. तसं करण्याने आपल्या पारमार्थिक जीवनाची परिपक्वता, परिपूर्णता आपल्याला प्राप्त करून घेता येते. तशी परिपूर्णता, परिपक्वता प्राप्त व्हावी याच्याकरता संतांच्या चरणी प्रार्थना करू. झालेली सेवा संतांच्या, सद्गुरूच्या, परमात्म्याच्या आणि श्रोत्यांच्या, गायकवादक मंडळींच्या चरणी अर्पण करू. वाणीला विराम देऊ. ज्ञानेश्वर